नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राज्यसेवा प्रिलिम संपल्या आणि 2025 पासून आता राज्यसेवेचा नवीन पॅटर्न लागू होतोय। सुरुवात कुठून करायची, काय करायची, सगळं आज मी तुमच्यासोबत इन डिटेल डिस्कस करणार आहे। पण त्याच्या अगोदर खूप सगळे विद्यार्थी जे फोन करतायत त्या विद्यार्थ्यांच्या फोनसाठी उत्तर म्हणून ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगतोय जी महत्त्वाची आहे। मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या राज्यसेवेचा नवीन पॅटर्न जो लेखी स्वरूपाचा आहे। आतापर्यंत राज्यसेवेचा पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा होता, एमसीक्यू टाइपचा होता, मल्टिपल चॉईस क्वेश्चन होते। आता 2025 पासून हा पॅटर्न लेखी स्वरूपाचा होणार आहे। तर हा जो लेखी स्वरूपाचा पॅटर्न आहे त्याची बॅच बद्दलची माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर मात्र आपण डिस्कस करणार की सुरुवात कशी करायची, तुमचे काय डाउट्स आहेत, तुम्हाला जे 100 डाऊट पडलेत की सर आता नेमकं काय करावं लागेल, कसं करावं लागेल, ते सगळं मी डिस्कस करणार आहे। त्याच्या अगोदर महत्त्वाची माहिती ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑफलाईन बॅच बद्दल। तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑफलाईन बॅच बद्दल मी तर तुम्हाला माहिती सांगणारच आहे, पण तरी सुद्धा जर तुम्हाला माहिती जास्त करून घ्यायची असेल तर हे दोन फोन नंबर तुम्हाला देतोय। 9511280465 हा एक फोन नंबर आहे आणि दुसरा महत्त्वाचा फोन नंबर आहे जो आहे 8806277677। परत एकदा फोन नंबर सांगतो, 9511280465। दुसरा फोन नंबर आहे 8806277677। खूपदा मुलांची ओरड असते, सर आम्ही तुम्हाला फोन करतो तुम्ही फोन उचलत नाही। तुम्ही फोन किती वाजता करता? रात्री 7, 8, 9, 10, 11, 12 किंवा सकाळी 6 वाजता उठल्या कॉल करता आणि मग फोन नाही उचलला की तुमची चिडचिड होते। मी तुम्हाला सांगतोय दोन्ही फोन नंबरला कॉन्टॅक्ट करण्यासाठी जो वेळ आहे तो वेळ तुम्हाला सांगतो, शक्यतोवर सकाळी 10:15 ते संध्याकाळी 5:45 या वेळेमध्ये कॉल करा। हा प्रिफरेबल टाइम ठेवा। दरवेळी शक्यतोवर काय असतं, ऑफिस सुरू होण्याचं किंवा ऑफिस मधून लोक जाण्याची वेळ असते, त्यामुळे गैरसोय होऊ शकते। इथे लक्षात घ्या, सकाळी 10:15 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:45 या वेळेत कॉल करा। हे कॉल तुम्ही मंडे टू मंडे करू शकता, म्हणजे संडेला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता, त्याबद्दल काही अडचण नाही। सो पहिला डाऊट तुमचा क्लिअर केला, कॉन्टॅक्ट कुठं करायचा, तर या ठिकाणी तुम्ही या दोन फोन नंबरला कॉल करून तुमचे डाऊट क्लिअर करू शकता या वेळेमध्ये। दोन्ही फोन नंबर लक्षात घ्या। आता यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, तर आपली बॅच किती तारखेला सुरू होतीये? पहिला मुद्दा लक्षात घ्या, आपली बॅच सुरू होतीये 6 जानेवारीला, 6 जानेवारीला बॅच सुरू होतीये। वेळ आहे सकाळी 8:30 ते 10:30, पण हा वेळ काही कालावधीनंतर वाढणार आहे। कालावधी 1 वर्षाची बॅच आहे। यामध्ये आम्ही तुम्हाला सुरुवातीला मुख्य परीक्षा प्लस बेसिक शिकवणार आहोत, त्यानंतर प्रिलिम शिकवणार आहोत आणि परत तुम्हाला मुख्य प्लस टेस्ट सिरीज शिकवणार आहोत। लक्षात घ्या, सुरुवातीला मुख्य प्लस बेसिक शिकवणार आहोत, त्यानंतर पूर्व परीक्षेचं शिकवणार आहोत आणि त्यानंतर मुख्य प्लस टेस्ट सिरीज असा आमचा पॅटर्न असणार आहे। यामध्ये ज्ञानदीपचा युनिक प्रोग्राम काय तर पेपर इव्हॅल्युएशन, आमचा समर्पण नावाचा एक प्रोग्राम आहे जो अत्यंत चांगला आहे। समर्पण डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये आम्ही क्लासच्या विद्यार्थ्यांकडनं रोज सकाळी ते क्लासमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडनं रोज आन्सर रायटिंग करून घेतो। या प्रकारचा रोज न चुकता आन्सर रायटिंग करून घेणारा ज्ञानदीप हा ऑल इंडिया मधला एकमेव कोचिंग क्लास आहे जो तुमच्याकडनं रोज लिहून घेतो। मग पॅटर्न कसा असणार आहे, तर बॅचचा आपला वार्षिक पॅटर्न कसा आहे, ज्यावेळेस 6 जानेवारीला बॅच सुरू होईल, 6 जानेवारी पासून ते 15 जून पर्यंत आम्ही तुम्हाला मुख्य प्लस बेसिक शिकवणार आहोत। 6 जानेवारी ते 15 जून पर्यंत मुख्य ते बेसिक शिकवणार आहोत। 15 जून पासून ते सप्टेंबर एंड पर्यंत तुमच्याकडनं पूर्व परीक्षेची तयारी करून घेतली जाईल आणि पूर्व परीक्षेनंतर परत तुमच्याकडनं मुख्य प्लस टेस्ट सिरीज शिकवलं जाईल। वर्षभराचा पॅटर्न आहे। ही बॅच जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी पूर्व परीक्षेला सुद्धा लेक्चर अटेंड करता येतील व जानेवारी नंतर म्हणजे जानेवारी 2026 नंतर सुद्धा जे पूर्वचे लेक्चर असेल ते सगळे लेक्चर अटेंड करता येतील। लक्षात घ्या, तुम्ही ऑफलाईन बॅच किती वेळा अटेंड करावी याबद्दल आमचं तुमच्यावर कोणतंही बंधन नाहीये। या बॅच सोबत आम्ही तुम्हाला ऑनलाईन ऍक्सेस सुद्धा देणार आहोत, जो तुम्ही नक्की अटेंड करा। या बॅचचा फायदा घ्या, जो लवकर सुरुवात करेल तो नक्की लवकरात लवकर पास होईल। हे बेसिक ज्याला कळलं त्या सगळ्या लोकांनी तयारी सुरू केलेली आहे। आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे वळूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येणारी राज्यसेवा म्हणजे 2025 ची राज्यसेवा, यामध्ये नवीन पॅटर्न येऊ घातलेला आहे। सगळ्यांना मोठा प्रश्न आहे की सर राज्यसेवा पॅटर्न काय असेल, कसं असेल? तर लक्षात घ्या, खूप मोठा फरक असणार नाहीये। जे विद्यार्थी आतापर्यंत 2024 ची तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या परीक्षेत नक्की फायदा होणार आहे। ते विद्यार्थी सुद्धा सहज देऊ शकतात। पण आज आपण हा विचार करूया
की 2025ची जी राज्यसेवेची परीक्षा आहे, जी नवीन पॅटर्न नुसार होणार आहे, ही परीक्षा नेमकी कशी असणार, यात तुम्हाला काय करायचं, तर याबद्दलचा एक महत्वाचा व्हिडिओ आत्ता मला वाटतं एक आठवड्याभरापूर्वी युट्यूबला लाईव्ह टाकलेला आहे. तुम्ही आपल्या ज्ञानदीपच्या युट्यूब लाईव्ह सेक्शन मध्ये जर जाल तर त्या ठिकाणी 2025 राज्यसेवा न्यू पॅटर्न नावाचा एक व्हिडिओ मी शेअर केला, ज्यामध्ये प्रिलिम्सला काय असणार आहे, मेन्सला काय असणार आहे, कोणते सब्जेक्ट असणार आहेत, ऑप्शनल वैकल्पिक विषय काय असणार आहे, एसएला काय वेटेज असणार आहे, या सगळ्यांबद्दल मी इन डिटेलमध्ये बोललेलो आहे. आजचा व्हिडिओ हा सगळ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी की ज्यांचं 12वी झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांना आजपासून या परीक्षेची तयारी सुरू करायची आहे, या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, लक्षात घ्या, राज्यसेवा 2025चा पॅटर्न आणि युपीएससी पॅटर्न जवळपास 100% सेम झालेला आहे. एखाद दुसरा प्रश्न इकडं तिकडं असेल, एखाद दुसरा प्रश्न महाराष्ट्रावरती असेल, किंवा इथिक्सच्या म्हणजे नीतिशास्त्राच्या केस स्टडीज विचारत असताना त्या ठिकाणी एखाद दुसरा प्रश्न हा वेगळा असू शकतो. याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीही असणार नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी राज्यसेवा 2025च्या नवीन पॅटर्नची तयारी करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना ऑटोमॅटिकली युपीएससीची सगळीच्या सगळी परीक्षा देता येणार आहे. सोबत या सगळ्या विद्यार्थ्यांना इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, जर त्यांचं ग्रॅज्युएशन त्या पर्टिक्युलर क्वालिफिकेशन मध्ये बसत असेल, तर या सगळ्या विद्यार्थ्यांना 2025ची युपीएससीची, 2025ची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची, यासोबत या सगळ्या विद्यार्थ्यांना 2025ची राज्यसेवा, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस, महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल सर्व्हिस, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, या सगळ्या परीक्षा देता येणार आहेत. म्हणजे लक्षात घ्या, इथे एक सगळ्यात पहिला पॉईंट मी तुम्हाला क्लिअर करतो. काय लक्षात ठेवायचंय, जर समजा तुम्ही 2025च्या या राज्यसेवेच्या परीक्षेची जर तयारी चांगली केली, तुम्हाला कोणत्या कोणत्या परीक्षा देता येणार आहेत. सगळ्यात पहिलं तुम्हाला युपीएससी परीक्षा देता येणार आहे, जे आता मी सांगणार याच्या आधारावरती. दुसरी तुम्हाला परीक्षा देता येणार आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची. तिसरी राज्यसेवेची परीक्षा जी क्लास 1 साठी आहे, ही परीक्षा देता येणार आहे. चौथा आहे महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस, ही सुद्धा परीक्षा लेखी झालेली आहे, म्हणजे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा. पाचवं महत्वाचा आहे महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस, जी सुद्धा आता लेखी झालेली आहे. आणि सहावी सगळ्यात महत्वाची आहे, जी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी देतात, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. आता इथं महत्वाचं काय की ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग मध्ये स्वतःच्या ग्रॅज्युएशनवर खूप चांगलं काम केलेलं आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सोबत जर त्यांनी त्यांच्या ग्रॅज्युएशनचा ऑप्शनल किंवा जो ऑप्शनल जास्त स्कोरिंग आहे यावर जर वर्कआउट केलं, तर या सगळ्या विद्यार्थ्यांना इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची सुद्धा परीक्षा देता येणार आहे, IES. आणि या सगळ्यांवरती महत्वाचा कॉम्पोनेंट काय, तर सातवी महत्वाची मुद्दा आहे आठवा CAPF, जी असिस्टंट कमांडंटची परीक्षा, ही सुद्धा परीक्षा तुम्हाला सेम सिलेबस वरती देता येणार आहे. म्हणजे जेव्हा आपण राज्यसेवेची परीक्षा, राज्यसेवेचा सिलेबस बदलून आपण रिटर्नचा करतो, रायटिंगचा करतो, तेव्हा याचा बेनिफिट हा आहे की ऍट वन टाइम तुम्ही या सगळ्या 8 प्रकारच्या परीक्षांना एलिजिबल होता. 8 प्रकारच्या परीक्षांना, एवढं मोठं ऍडव्हान्टेज आहे. आणि यामध्ये CAPF मध्ये काय असतं, तुम्ही असिस्टंट कमांडंट असता, CISF मध्ये, BSF मध्ये, CRPF मध्ये, की ज्यानंतर तुमचं 10 ते 12 वर्षांतराचं IPS म्हणून प्रमोशन होतं, ती ही पर्टिक्युलर परीक्षा आहे. सो आता जे मी सांगणार आहे या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला या जवळपास 8 परीक्षांना सहज पास होऊ शकता. 8ही परीक्षांना तुम्ही सहज देऊ शकता. म्हणजे तुम्ही एक परीक्षेमध्ये बदल केल्यामुळे तुम्ही केंद्र स्तरावरच्या सगळ्या परीक्षांना, ज्या ठिकाणी आपण म्हणतो की मराठी टक्का कमी पडतोय, हा टक्का का कमी पडतोय यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने वर्क करू शकता. चला, पहिला मुद्दा मला सांगायचा की तुम्ही एका परीक्षेची तयारी केल्यानंतर या जवळपास 8 टाईपच्या परीक्षांना तुम्ही एलिजिबल होता. आता आपण पाहूया की नेमका इथं बदल काय होणार आहे. चला समजून घ्या. सगळ्यात अगोदर आपल्या याच्यावरती काम करायचंय की जे तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला MPSC करायची आहे, जे मी सगळ्या विद्यार्थ्यांना विचारतो की बाबांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करण्यासाठी येता. स्पर्धा परीक्षेबद्दल तर सगळ्यांनी काय केलं, खूप नकारात्मक मतं मांडून ठेवली आहेत. कुणी म्हणतं दलदल आहे, कुणी म्हणते महाजाळ आहे, कुणी म्हणतं मोहजाळ आहे, कुणी म्हणतं कोचिंग क्लासवाल्यांचं महाजाळ आहे. हे सगळं ऐकूनही तुम्ही जर येत असाल आणि जर तुम्ही तुमच्या दृढ निश्चयावरती ठाम असाल की नाही मला अधिकारीच व्हायचंय, मग त्या सगळ्यांना मला हे विचारायचंय की स्पर्धा परीक्षा किंवा MPSC म्हणजे नेमकं काय. मग इथे येत असताना सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, तुमच्यापैकी जर कुणीही या परीक्षेकडे येत असताना इन्स्पिरेशन घेऊन, ड्रीम घेऊन, मोटिवेशन घेऊन जर येत असाल तर लक्षात घ्या, तुमच्या मनाची फक्त 1% तयारी यामध्ये होते. इन्स्पिरेशन, मोटिवेशन, ड्रीम हे फक्त 1% पर्यंत पुरतं. याच्या पलीकडे इन्स्पिरेशन, मोटिवेशन, ड्रीम तुम्हाला पुरणार नाही.
म्हणजे तुम्ही फक्त 1% मानसिकतेने येत आहात. मला माहिती आहे इन्स्पिरेशन, मोटिवेशन, ड्रीम असणं हे सगळं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. फक्त हे काय आहे, हे तुम्हाला इथं आणेपर्यंत सफिशियंट आहे. त्याच्यानंतर मात्र या सगळ्यांचा तुम्हाला पूर्ण सिस्टीममध्ये काहीही फायदा होणार नाही. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की सर मला का स्पर्धा परीक्षेत यायचंय, तर हे माझं स्वप्न आहे. दुसरं, हे माझं आयुष्य आहे. सर मी कलेक्टर होणारच, सर मी डेप्युटी कलेक्टर होणारच, माझा जन्मच त्यासाठी झाला. हे पण खूप सगळ्या लोकांचं वाक्य मी अगोदर ऐकायचो. आजकाल हे वाक्य बनणं बंद झालं की सर माझा जन्मच अधिकारी होण्यासाठी झालाय. लक्षात घ्या, तुमचा जन्म कशासाठी झालाय हे त्या पित्या परमेश्वराला सुद्धा माहीत नाही. सो तुम्ही जर हे स्टेटमेंट करत असाल की सर माझा जन्मच अधिकारी होण्यासाठी झालाय, ते ॲब्सोल्युटली तुम्ही स्वतःचा अंदाज लावलेला नाहीये, स्वतःला समजून घेतलेलं नाही, तुम्ही परीक्षेला समजून घेतलेलं नाहीये. सो हे घेऊन येत असाल तर लक्षात घ्या, पुढे गोष्टी खडतर आहेत. जर प्रॅक्टिकली अभ्यास केला तर रिझल्ट नक्की येऊ शकतो. मात्र जर प्रॅक्टिकली अभ्यास नाही केला तर हे तुमचं स्वप्नच राहू शकतं. यामुळं प्रॅक्टिकली रॅशनली अभ्यास करायचा आहे. ज्या सेकंदाला तुम्ही MPSCचा अभ्यास करताना इमोशन्समध्ये आणाल, मोटिवेशनमध्ये आणाल, इन्स्पिरेशनमध्ये आणाल, त्या सेकंदाला त्या ठिकाणी तुम्ही या परीक्षेपासून दूर जाताय, हे पक्क लक्षात घ्या. तिसरं, सर मी यासाठी काहीही करायला तयार आहे. बिलकुल लक्षात घ्या, ही परीक्षा आहे, यासाठी काहीही करणं गरजेचं नाहीये. यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही काय स्टडी करणं गरजेचं आहे, तुम्ही स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे, तुम्ही पुस्तकं वाचणं गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही रॅशनल राहणं गरजेचं आहे, आणि तुम्ही तुमच्या इमोशन्सला कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं. जर तुम्ही या गोष्टी करायची तयारी असेल तर तुम्ही नक्की पास व्हाल. जे विद्यार्थी हे वाक्य मनात घेऊन येतात की सर मी या परीक्षेसाठी, आणखीन एक गोष्ट, या लेक्चरच्या शेवटी मी तुमचे प्रश्न घेईल. त्यामुळं तुमचे जे काय प्रश्न असेल, सगळे प्रश्न मी जो टॉपिक शिकवताना त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. मी पहिल्यापासून वरपासून सगळ्या कमेंट वाचत येऊन तुमचे क्वेश्चन ॲड्रेस करणार आहे. वरपासून सगळे मी त्यावेळेसला घेणार. सो लक्षात घ्या, तुमचे क्वेश्चन्स असतील कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाकून ठेवा. मी एक एक करून तुमचे क्वेश्चन ॲड्रेस करतो लेक्चरच्या शेवटी. तर मी काहीही करायला तयार नाहीये हे काढून टाका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कॉलेजमध्ये खूप जास्त मार्क पडलेली लोक, शाळेमध्ये कौतुक झालेली लोक, किंवा ज्यांना आणखीनही वाटतं की माझा पहिलीच्या टक्केवारीवरती कलेक्टर होऊ शकतो, 9वीच्या टक्केवारीवर कलेक्टर होऊ शकतो, किंवा ज्यांना वाटतं की कॉलेजमध्ये मला खूप सगळी लोक नवाजायची, खूप लोक चांगली म्हणायची, त्या सगळ्या विद्यार्थी या आविर्भावात येतात की सर काही झालं तर मी पहिल्या अटेम्प्टलाच अधिकारी होणार. ही बघा ना, ही सिनियर लोक कशी दिसतात, 3-3, 4-4 वर्ष पास होतात. यांना कसं कळत नाही पास व्हायचं नाही, यांना 3 वर्ष कसं काय लागू शकतात, असं म्हणणारा एक स्पेसिफिक वर्ग आहे जो पुढचे 5 वर्ष इथंच राहतो, पास तर काय होत नाही. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही जर या प्रकारचा अकॅडमिक ॲरोगन्स, मी स्पेसिफिक शब्द वापरतो, प्रत्येकाने लक्षात घ्या, तुम्ही जर या प्रकारचा अकॅडमिक ॲरोगन्स घेऊन जर येत असाल, अकॅडमिक ॲरोगन्स कोणता, की मी पहिल्याच अटेम्प्टला पास होणार आहे, तर ॲरोगन्स आत्ताच्या आत्ता टाकून ठेवा. कारण तुम्हाला परीक्षा कळलेलीच नाहीये हे डोक्यात असेल तर मी पहिल्याच अटेम्प्टला पास होणार आहे, हा अकॅडमिक ॲरोगन्स टाका, पास व्हाल. असं नाही की तुम्ही पहिल्या अटेम्प्टला पास होणार नाही. सध्या UPSCचं आणि MPSC सध्या नवीन धोरण आहे. ते धोरण असं आहे की कॅच देम यंग. कॅच देम यंग म्हणजे काय, की या लोकांना त्यांच्या तरुण वयात तुम्ही कॅच करा, त्यांना अधिकारी करा, जेणेकरून आपल्याला खूप चांगल्या मानसिकतेचे अधिकारी मिळतील. हे UPSCचं आणि MPSC सुद्धा धोरण आहे. पण तरीही लक्षात घ्या, कॅच देम यंग याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की तुम्ही आज आलाय, 6 महिने अभ्यास केले, 6 महिन्यात लगेच तुम्हाला पास झालाय. पहिल्या अटेम्प्टला 6 महिन्यात, 8 महिन्यात मी पास झालोय असं शेखी मिरवणारे जे सगळे अधिकारी असतात, ही सगळी लोक खोटी असतात. ही सगळी लोक त्यांच्या 10वीपासून 12वीपासून ग्रॅज्युएशनमध्ये कुठं ना कुठं तरी अभ्यास केलेली असतात. त्यांना अंदाज असतो, त्यांच्या घरी बॅकग्राऊंड असतं, आई वडील मामा मावशी कुणी ना कुणीतरी त्या ठिकाणी पास झालेलं असतं, त्यांना गायडन्स करणारी लोक असतात. त्यामुळे जर तुम्ही ही चुकीची मानसिकता घेऊन येत आहात की नाही सर मी काही जरी झालं तरी पहिल्याच अटेम्प्टला पास होणार, तर हा अकॅडमिक ॲरोगन्स जर तुम्ही टाकून येत नसाल तर लक्षात घ्या, तुमच्या अटेम्प्टवर अटेम्प्ट वाढतील आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि ज्यावेळेस हा गर्व गळून पडेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की या गर्वापोटी, पहिल्याच अटेम्प्टच्या गर्वापोटी तुम्ही चांगला अभ्यास केला नाही, समजून घेऊन अभ्यास केला नाही. आता वर्ष तर निघून गेले, समजून घेण्याचा अभ्यास निघून गेलाय. मग तुम्ही UPSC वरनं राज्यसेवा, राज्यसेवावरनं कंबाईंड परत क्लरिक भरतीवरती याल. खूप सगळी स्वप्न आहेत. आणखीन मला जग बदलायचं आहे, बिलकुल बदलायचं नाहीये. अगोदर स्वतःला बदला, परीक्षेसाठी समजून घ्या, त्यानंतर जगाचा विचार करा. मला सिस्टीम बदलायची आहे, मला हे करप्शन नको, हे असं पोलीसमध्ये खात्यामध्ये त्रास देतो हा नको, ही सिस्टीम
तुम्ही नक्की बदलवू शकता. फक्त महत्वाचं काय आहे, सिस्टीम बदलविण्याच्या अगोदर तुम्ही स्वतःच्या अभ्यासाची पद्धती बदलविणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मला भारताला महासत्ता करायचं आहे. भारत महासत्ता होईल तेव्हा होईल. तुम्ही आता या परिस्थितीला भारताचे दारिद्र्याचे, गरिबीचे, बेरोजगारीचे, सामाजिक आणि आर्थिक प्रश्न जरी सोडवू शकलात तरी खूप मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे, प्रश्न सोडवू जरी नाही शकलात तरी लक्षात घ्या, भारतासमोर आत्ताच्या या परिस्थितीला सामाजिक, आर्थिक, बेरोजगारीचे, दारिद्र्याचे, धार्मिक डिव्हिजनचे, जातीयवादी डिव्हिजनचे जे सगळे प्रश्न आहेत, या प्रश्नांची जाण जरी तुम्हाला असली तरी सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. सो महासत्ता होण्यापेक्षा भारताबद्दल जाण असणारी लोक इथे जास्त गरजेची आहेत. मला समाजामध्ये बदल करायचा आहे, नक्की तुम्ही करा. त्याच्या अगोदर स्वतःमध्ये बदल करा. सो सगळ्यात पहिला पॉइंट हा तुम्ही लक्षात घ्या, जी लोक ही सगळी गाव गप्पा ऐकून आलेली आहेत. परत एकदा सांगतो, जी सगळी लोक या सगळ्या प्रकारच्या एवढ्या सगळ्या गाव गप्पा ऐकून आलेली आहेत, त्या सगळ्यांना माझं कळकळीचं सांगणं आहे, गाव गप्पा सोडून द्या. परीक्षा समजून घ्या, पॅटर्न समजून घ्या, सिलेबस समजून घ्या, प्रश्नपत्रिका समजून घ्या आणि कसं, कोणत्या पद्धतीने, केव्हा आणि कोणत्या टाईपचा प्रश्न येऊ शकतो हे समजून घ्या. मला पर्सनली वाटतं जर तुम्ही परीक्षा समजून घेतली तर तुम्हाला लवकरात लवकर यश मिळू शकतं. चला आपण आता नेमकं जाऊया, एक एक मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात तुमचे काही डाऊट क्लिअर करतो. एमपीएससी काय आहे? एमपीएससी काय आहे तर लक्षात घ्या, याचं नाव आहे महाराष्ट्र राज्य सेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र राज्य सेवा आयोग. सो तुम्ही एमपीएससी ची परीक्षा देत नाहीयेत. तुम्ही कोणती परीक्षा देताय? तुम्ही नागरी सेवा देताय, ज्याला आपण काय म्हणतो, सिव्हिल सर्व्हिसेस, नागरी सेवा. आपल्याला काय आहे, हिंदी बेल्ट मध्ये हे सगळं म्हणलं जातं, आपण म्हणत नाही. महाराष्ट्र, दुसऱ्या स्टेटमध्ये काय म्हणलं जातं की स्टेट सर्व्हिसेस, स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस म्हणलं जातं. आपण कोणती परीक्षा देतो? एमपीएससी ची परीक्षा देतो. लक्षात घ्या, तुम्ही आयोगाची परीक्षा देत नाहीयेत, तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस, नागरी सेवा देताय. ऍटलिस्ट एवढं तरी तुम्हाला माहित असू द्या. तयारी करणाऱ्या 90% लोकांना विचारलं कशाची परीक्षा देतोय, तर सर मी एमपीएससी ची परीक्षा देतोय. मग काय होतं की आपण समजून केव्हा घेणार, इंटरनलायझेशन केव्हा करणार? मी त्या मुद्द्यावर सुद्धा येणार आहे की इंटरनलायझेशन म्हणजे नेमकं काय, जो खूप महत्वाचा मुद्दा आहे. मग ही एमपीएससी काय आहे? आयोग आहे जे या प्रकारच्या परीक्षा कंडक्ट करतं व सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांची भरती करतं. मग राज्यसेवा काय आहे तर राज्यसेवा ही परीक्षा आहे, यामध्ये खूप सगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात. मग उपजिल्हाधिकारी काय आहे तर जे तुमचं वाक्य असतं ना, स्वप्न आहे, आयुष्य आहे, ड्रीम आहे, समाज आहे, अमक आहे, तमक आहे, सगळं डोक्यातून काढून टाका. जर तुम्हाला खरंच मनातून कमीत कमी वेळामध्ये प्रॅक्टिकली अभ्यास करून आणि सिन्सिअरली अभ्यास करून आणि ऑनेस्टली अभ्यास करून जर तुम्हाला उपजिल्हाधिकारी कमीत कमी वेळेत व्हायचं असेल, जर तुम्हाला डीवायएसपी कमीत कमी वेळेत व्हायचं असेल, जर तुम्हाला तहसीलदार कमीत कमी वेळेत व्हायचं असेल, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ही काय आहे? ही फक्त नोकरी आहे. आणि मला सांगा, नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही इंजिनियर झालेले असाल किंवा तुमचं कॉमर्स झालं असेल, ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असेल, तुम्ही काय करता? नोकरी मिळवण्यासाठी त्या नोकरीची जी ॲप्टिट्यूड टेस्ट असते, तुम्ही कधी ऐकलंय का एखाद्याला म्हणाला की क्लर्कची नोकरी, तो म्हणतो हे माझं आयुष्य आहे, मी लहानपणी स्वप्न बघितलं मी क्लर्क होईल. तुम्ही कधी कोणाला ऐकलंय का की तो क्लर्क होण्यासाठी चाललाय, कुठेतरी त्याला शिक्षकाची नोकरी लागणं, तो म्हणतो माझं स्वप्न आहे? असं नाही ना. काय म्हणतो? चांगली नोकरी मिळावी बाबा, पटकन लग्न होईल. सेम उपजिल्हाधिकारी होणं सुद्धा काय आहे? ही एक फक्त नोकरी आहे. आणि मग नोकरी मिळवण्यासाठी आपण काय करतो? त्या ठिकाणी मुलाखत देतो, त्या ठिकाणी टेस्ट देतो, ऍप्टिट्यूडची तयारी करतो. ज्या सगळ्या गोष्टी आपण करतो त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कराव्या लागणार, ज्याला आपण काय म्हणतो? उपजिल्हाधिकारी. सो बेसिकली लक्षात घ्या, ही काय आहे? ही फक्त आणि फक्त नोकरी आहे. म्हणून आपण एमपीएससीच्या तयारी कशी करावी यापेक्षा आपण उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार, मुख्याधिकारी याची नोकरी मिळविण्यासाठी नेमकं काय करायला हवं, ही नोकरी मला कमी वेळेमध्ये, कमी रिसोर्सेसमध्ये, कमी खर्चामध्ये आणि शाश्वत पद्धतीने कशी मिळेल याकडे आपण काम करायला हवं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या बाबी वन बाय वन, स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे की ही नोकरी मिळविण्यासाठी तुम्ही पहिल्यापासून काय करायला हवं. थोडा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, मला अपेक्षा तुम्ही समजून घ्याल. काय आहे? मी थोडासा स्पष्ट वक्ता आहे, स्पष्ट बोलणारा आहे.
मला स्वतःला समोरच्याला इन्स्पायर करता येत नाही आणि मला आयुष्यात असं कधी वाटत नाही की मला भेटल्यानंतर कोणीतरी इन्स्पायर होत असेल. मला भेटल्यावर एक तर ते विचार करत की या माणसाला उगाच भेटायला आलं किंवा त्याला हे वाटत असेल की हा चला यानं प्रॅक्टिकली सांगितलं आपल्याकडं नाही तर होऊ शकते किंवा होऊ नाही शकत, पण ते गोडी गुलाबीचं बोलणं माझ्या मनाला पटत नाही. कारण मला माहिती की तुम्हाला गोड गुलाबीचं बोललं की ऑटोमॅटिकली तुमचे 3 ते 4 वर्ष इथं कसे जाणार आहेत हे मला माहिती आहे. हा मला हे पण माहिती की मी प्रॅक्टिकली सांगितल्यानंतर जर समजा तुम्ही त्यामध्ये चांगला बदल केला तर तुम्हाला वास्तवात नक्की खूप चांगला खूप मेजर बेनिफिट मिळेल, हे माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. चला आता आपण समजून घ्या की नवीन पॅटर्न आलेला आहे आणि MPSC ची परीक्षा एक्झॅक्टली UPSC ची झालेली आहे, बरोबर आहे. मग या परीक्षेसाठी लागणारे सगळ्यात महत्वाचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत मी अगोदर यांच्यावरती सांगतो की जेणेकरून काय होईल तुम्हाला स्वतःला नंतर जे मी सांगणार आहे ती प्रत्येक गोष्ट पटल. लक्षात घ्या, मी स्वतः पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शन शिकवतो, PSIR पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा ऑप्शन मी शिकवतो. यामध्ये हा ऑप्शन शिकवताना खूप महत्वाचा पॉइंट आहे बघा, तो आहे ज्याला आम्ही म्हणतो रॅशनॅलिटी. रॅशनॅलिटी हा महत्वाचा मुद्दा आहे. रॅशनॅलिटी म्हणजे काय तर सोपा अर्थ आहे. रॅशनॅलिटी म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचं विचार करताय तर या गोष्टीच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे का. जर त्या प्रत्येक घटनेच्या मागं, निर्णयाच्या मागं, वाक्याच्या पाठीमागं, ऍक्शनच्या पाठीमागं जर काही कारण नसेल तर त्याला आपण इररॅशनल असं म्हणतो. काय म्हणतो? इररॅशनल. इररॅशनल म्हणजे काय? ज्याला काहीही अर्थ नाही, काहीही कारण नाही, मनमानी पद्धतीने वागणं, त्याला आपण काय म्हणतो? इररॅशनल म्हणतो. रॅशनल म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीच्या पाठीमागे काहीतरी कारण लावता, जे कारण व्हॅलिड असतं, पटणारं असतं, योग्य असतं, न्याय्य असतं, तार्किक असतं, त्याला रॅशनॅलिटी म्हणायचं. यामुळे ही जी परीक्षा जी आहे, जी आपण अभ्यास करणार आहोत, ही परीक्षा याच मुद्द्यांची का आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की या मुद्द्यांचीच नेमकी का आहे, त्याचं गणित आपण समजून घेणार. चला सगळ्यात पहिला पॉइंट आपण समजून घ्या, ही परीक्षा कशाची आहे? आन्सर रायटिंगची आहे, उत्तर लिखाणाची. असं का? आन्सर रायटिंगची का? एक पहिला सिंपल पॉइंट तुम्हाला सांगतो. मला सांगा, प्रत्येकाला स्वतःबद्दल कौतुक असतं, करेक्ट आहे? प्रत्येकाला हे कौतुक असतं की मी 1ली ते 10वी टॉपर होतो, 10वीला टॉपर होतो, 12वीला टॉपर होतो, कॉलेजला टॉपर होतो, त्यानंतर मला असं असं गोल्ड मेडल आहे, तसं असं गोल्ड मेडल आहे, मी दिवसाला 12 तास अभ्यास. तुम्हाला प्रत्येकाला याबद्दल कौतुक आहे की नाही? म्हणजे तुम्ही स्वतः काय आहात याबद्दल तुम्हाला प्रत्येकाला कौतुक आहे, करेक्ट आहे? पण मला सांगा तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही किती सिन्सिअर आहात, किती ऑनेस्ट आहात, किती इंटेलेक्च्युअल आहात, हे तुमचा पेपर इव्हॅल्युएट करणाऱ्या व्यक्तीला माहित आहे का? बिलकुल माहित नाहीये. मग मला सांगा, तुम्हाला मार्क देणारा व्यक्ती, जो व्यक्ती तुमची नोकरी ठरवणार आहे, तुमची रँक ठरवणार आहे, तुमची पोस्ट ठरवणार आहे, त्या व्यक्तीला तुमच्या बॅकग्राऊंडशी काही घेणं देणं आहे का? बिलकुल नाही. त्या व्यक्तीसमोर फक्त एकमेव गोष्ट आहे, ती म्हणजे तुमची उत्तरपत्रिका. उत्तरपत्रिका चांगली लिहिली आहे का? सगळे प्रश्न लिहिलेत का? खाडाखोड केलेली आहे का? कॉपी केलेली आहे का? सगळं चांगलं मेंटेन केलेलं आहे का? जर हे सगळं चांगलं असेल तर मी याला मार्क्स देतो. जर यापैकी कोणतीही गोष्ट चांगली नसेल तर या व्यक्तीला मी बिलकुल मार्क्स देणार नाही. म्हणजे तुम्ही आणि तुमची पोस्ट, जो तो इव्हॅल्युएटर ठरवणार आहे, या दोघांमध्ये असणारा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे तुमची आन्सर शीट. आणि तुमच्या आन्सर शीटचं वजन कशाच्या बेसवर वाढतं? तुमच्या उत्तर लिखाणावरती वाढतं. म्हणून लक्षात घ्या, तुमचा अकॅडमिक ॲरोगन्स ज्या दिवशी तुम्ही स्पर्धा परीक्षा करायची ठरवली त्या दिवशी टाकून द्यायचा. आणि आत्तापासून हा विचार करायचा, कंटिन्यू तुमच्या डोक्यात 24 तास हाच विचार असायला हवा की मला जर MPSC पास व्हायचं आहे तर माझी आन्सर रायटिंग कशी असायला हवी, प्रॅक्टिस किती असायला हवी, किती उत्तरं लिहायला हवे, उत्तरात काय सुधारणा करायला हवी. यामुळं सांगतो, MPSC जर पास व्हायचं असेल तर लक्षात घ्या, MPSC ही आन्सर रायटिंगची परीक्षा आहे. कशाची परीक्षा आहे? आन्सर रायटिंगची परीक्षा आहे, आन्सर रायटिंग. मग आपण 10 लोक आहोत, आपण 10 लोकांनी उत्तरं लिहिली, सगळ्यांनी उत्तरं लिहिली, पण 4-5 लोकांची उत्तर वाचताच येत नाहीत. 4-5 लोकांनी त्यांच्या उत्तरामध्ये सगळी बोलीभाषा वापरली, इकडे गेलो, तिकडे गेलो, वरच्या अंगाला गेलो, खालच्या अंगा, म्हणजे त्याने एवढी सगळी बोलीभाषा वापरली की त्या पेपर इव्हॅल्युएटरचं म्हणणे की अरे हा जो माणूस आहे, हा माणूस अधिकारी होण्यासाठी आलाय का काहीतरी वाकडे तिकडे पुस्तक लिहिण्यासाठी आलाय? हा माणूस या ठिकाणी का आलाय? हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. मग तुम्ही जी उत्तर लिहिणार आहात त्या उत्तराला जर वजन आणायचं असेल तर तुमच्या उत्तरातला सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे? सगळ्यात महत्वाचा भाग आहे भाषा.
म्हणजे काय, तुमची लँग्वेज. तर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, एमपीएससी कशाची परीक्षा आहे, लँग्वेजची परीक्षा आहे. मग तुमचं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, हस्ताक्षर कसं आहे, तुम्ही शब्द कोणते वापरता, तुम्ही वाक्य कसे बनवता, त्यानंतर तुमच्या वाक्यांचा आकार छोटा आहे की मोठा आहे, तुम्ही त्यामध्ये सगळे व्यवस्थित जे पंक्च्युएशन मार्क्स, फुल स्टॉप, पूर्ण विरामचिन्ह सगळं वापरता की नाही, म्हणजे पंक्च्युएशन मार्क्स वापरता की नाही, हे सगळं त्या ठिकाणी ठरतं. का, मी परत एकदा सांगतो, ज्यांना एमपीएससी करायचे लक्षात घ्या, या सगळ्यांच्या शेवटी जो मी मुद्दा सांगणार आहे, स्पर्धा परीक्षा कशाची आहे, तर स्पर्धा परीक्षा ही प्रोफेशनली प्रिपरेशन करणाऱ्या लोकांची आहे. कशाची आहे, जी लोक प्रोफेशनल आहेत त्यांची ही परीक्षा आहे. आणि प्रोफेशनल लोक काय समजून घेतात, आले की दणकून आपवळून चौकात जा, 50 पुस्तकं घे, 50 पुस्तक घेऊन पुस्तकं वाचत सूट, किंवा काहीतरी महेश शिंदेला भेट, महेश शिंदेकडनं स्ट्रॅटेजी घे, महेश शिंदे काही पण वाकडी तिकडी स्ट्रॅटेजी सांगेल, मग त्यानुसार अभ्यास करत बस. या लोकांची नाही. जी लोक प्रोफेशनल आहेत, कुणालाही भेटण्याच्या अगोदर परीक्षेचा आवाका समजून घेणारी, परीक्षेचा आढावा घेणारी लोक आहेत, अशा अत्यंत प्रोफेशनल, मार्क झुकरबर्ग, एलॉन मस्क, टाटा यासारख्या अत्यंत प्रोफेशनल लोकांची ही परीक्षा आहे, की जी लोक या परीक्षेला त्या प्रोफेशनली बघतात, इमोशनली बघत नाहीत, त्यांची ही परीक्षा आहे. सो ही परीक्षा भाषेची आहे. मग स्वतः सोबतच्या प्रामाणिकपणाची ही परीक्षा आहे. आपला रूम पार्टनर संध्याकाळी 11 पर्यंत उठत नाही म्हणून आपण पण अभ्यासिकेतून 11 पर्यंत उठायचं नाही, पण रात्री जेवणानंतर डोक्यात जाणं बंद झालंय. 2 तास तुम्ही काय करताय, 2 तास तुम्ही रूम पार्टनरला दाखवताय की मी अभ्यास करतोय, पण तुम्ही स्वतःसोबत अप्रामाणिक आहात. 2 तास कळलंय याच्यानंतर मला कळणं बंद झालंय, विषय संपला. स्वतःसोबतच्या प्रामाणिकपणाची परीक्षा आहे. खूप लोकांना सवय असते बघा, अभ्यासिकेत काय करत नाहीत, काय नाही, सकाळी 7ला येतात, रात्री 11ला जातात, आणि 7 ते 11 युट्यूबवर आहे ना सगळं बघतात. लल्लन टॉप बघतात, ध्रुव राठी बघतात, फ्लाइंग बीस्ट बघतात, जगातले सगळे व्हिडिओ बघतात, सगळे व्हिडिओ. अभ्यास काही करत नाहीत. संध्याकाळी 11 वाजता मात्र ते दिवसभर बसून ते युट्यूब बघून, साऊथ इंडियन पिक्चर बघून त्यांचे चेहरे एवढे काळवंडलेले असतात की रूमला गेल्यानंतर थकलेले असतात. मग रूम पार्टनर, तू खूप अभ्यास केला राव, अशात वजन पण कमी झालंय, वाळून पण गेलाय, हात पण काळवंडलेत, जेवण पण जात नाही. अशा अप्रामाणिक लोकांची ही परीक्षा नाही. अभ्यासिकेत किती तास बसताय यापेक्षा तुम्ही परीक्षेला न्याय देताय का, त्या लोकांची ही परीक्षा आहे. चौथं आहे, ही परीक्षा मूल्यवर्धनाची आहे, व्हॅल्यू ऍडिशनची. व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं उत्तर लिहिताना प्रत्येक वेळी हा विचार करायला हवा की मला या पर्टिक्युलर प्रश्नाला इतर सगळ्या लोकांपेक्षा कमीत कमी अर्धा मार्क एक्स्ट्रा मिळू शकतो का, हा विचार करणाऱ्या लोकांची परीक्षा आहे. व्हॅल्यू ऍडिशन, मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल दाखवतो व्हॅल्यू ऍडिशनचं, की काय फरक असतो बघा व्हॅल्यू ऍडिशन करताना. थोडं इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या. काही लोक कसं लिहितात बघा. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, समजा एक व्यक्ती आहे, त्याचा हा आन्सर शीट आहे, दुसरा व्यक्ती त्याची ही आन्सर शीट आहे, करेक्ट आहे. आता याने उत्तर लिहिताना काय केलं, सगळं सरळ लिहिलं, असं दन रेल्वेच्या डब्यासारखं सगळं लिहून काढलं. त्यानं हे नाही बघितलं की किती शब्द लिहितायत, किती काय करायचं, काही विचार नाही केला, नुसतं लिहून काढलं पेजवरती. हा मात्र प्रोफेशनल. याने काय केलं, एका पॅराग्राफ त्यानं ठरवलं, एका पेजवर मी 3च पॅराग्राफ लिहिणार. सोबत त्यानं ठरवलं मी प्रत्येक पॅराग्राफमध्ये फक्त 35 शब्द टाकणार. म्हणजे पहा, हा दुसरा पॅराग्राफ, त्यानंतर हा तिसरा पॅराग्राफ. मला सांगा, जो पेपर इव्हॅल्युएटर आहे त्याला दोन्हीपैकी कोणता पेपर चांगला वाटेल? ऑब्व्हियसली हा पेपर चांगला वाटेल ना. कारण काय, आपल्याला हा व्यक्ती कसा वाटतो, आपल्याला हा व्यक्ती सिन्सिअर वाटतो, की याला जे काय काम करायचं खूप मनातून करायचं, खूप इच्छेनं करायचंय. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, व्हॅल्यू ऍडिशन का. समजा हे असं मी लिहिलेलं आहे, हा माझा आन्सर शीट आहे, मी असं लिहिलंय, मग मी इथं डायग्राम काढली, कारखान्याची डायग्राम काढली मी, बरोबर आहे. या ठिकाणी कारखाना झालं, परत इथं लिहिलं, असं सगळं केलं, झालं बघा. म्हणजे मी या ठिकाणी कसं लिहितोय, याच्याऐवजी जो व्यक्ती प्रोफेशनल आहे तो काय करणार आहे पहा, हे त्याचा आन्सर पेज आहे, हे तुमचं पर्टिक्युलर पेज आहे, वरती 2 ओळी लिहिल्या, मग तुम्हाला एक डायग्राम काढायचं. तुम्ही काय केलं, एक बॉक्स बनवला. बॉक्स बनवला. या बॉक्समध्ये समजा तुम्ही सेम कारखान्याचा फोटो टाकला आणि असं बनवलं, आणि या ठिकाणी तुम्ही आकृती कशाबद्दलचे तुम्ही मेन्शन केलं, बरोबर आहे. परत तुम्ही खाली 2 ओळी लिहिल्या, परत तुम्ही काय केलं, त्या कारखान्याबद्दलची ऍडिशनल माहिती दिली, की त्या कारखान्यामध्ये याचं उत्पादन एवढे टक्के होतं, याचं उत्पादन एवढे टक्के होतं, हे तुम्ही दिलं 30%, 20%, 10%, 5%, आणि परत इथलं आकृती. मला सांगा दोन्हीमध्ये फरक आहे की नाही. मग
तुमचं उत्तर लिहिताना त्यात काय डायग्राम असावी, काय ग्राफ असावा, काय फ्लो चार्ट असावा, काय पाय चार्ट असावा, किंवा आणखीन एखादं कोटेशन टाकावं का, त्याला अंडरलाईन करावं का, या सगळ्या गोष्टींवर काम करणं म्हणजे काय, याला मी मराठीचा शब्द वापरेल मूल्यवर्धन. काय शब्द आहे? मूल्यवर्धन, किंवा शब्द काय आहे? व्हॅल्यू ॲडिशन. बरोबर आहे. ही परीक्षा कशाची आहे? व्हॅल्यू ॲडिशनची आहे. व्हॅल्यू ॲडिशन, मूल्यवर्धन म्हणजे काय, तर सोप्या भाषेमध्ये प्रत्येक वेळी हा विचार करायचा, सोप्या भाषेमध्ये प्रत्येक वेळी हा विचार करायचा की मला प्रत्येक प्रश्नाला अर्धा मार्क एक्स्ट्रा कसा मिळेल. बघा, सरते शेवटी जेव्हा सगळी लोक, टॉपर लोक मेन्स देतात, तर सगळ्यांचा अभ्यास सेम असतो, सगळ्यांची ऑनेस्टी सेम असते, सगळ्यांची सिन्सिअरिटी सेम असते, सगळ्यांचा कंटेंट सेम असतो, सगळे सेम इंटेलेक्टचे असतात. मात्र या ठिकाणी टॉपर, ऑल इंडिया रँक 1, स्टेट रँक 1, फक्त तीच लोक येतात जे कंटिन्यू हा विचार करतात की मला हाफ मार्क एक्स्ट्रा कसा मिळेल, मला हाफ मार्क एक्स्ट्रा मिळण्यासाठी मी नेमकं काय करायला हवं, मला हाफ मार्क एक्स्ट्रा मिळण्यासाठी मी काय, कारण सगळ्यांसारखे मला मार्क पडणार आहे, पण सगळ्यांसारखे मार्क पडताना मी कशावर काम केलं तर मला हाफ मार्क एक्स्ट्रा मिळेल. तुम्ही विचार करा, एका पेपरमध्ये जवळपास 20 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नामध्ये जर हाफ मार्क एक्स्ट्रा मिळाला तर एका पेपरचे किती प्रश्न होतात? 10 प्रश्न होतात. सॉरी, एका पेपरमध्ये किती जास्त मार्क मिळेल तुम्हाला? 10 मार्क जास्त मिळाला. एका पेपरचे 10, या सोयीने 4 पेपरचे 40. हे कोणते पेपर झाले? जीएसचे 40 मार्क तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील. ऑप्शनचे 2 पेपर आहेत, इथलचे 20 मार्क एक्स्ट्रा मिळतील. म्हणजे तुम्ही काहीही वेगळं न करता, इतर लोकांपेक्षा काहीही वेगळं न करता, जर तुम्ही प्रत्येक प्रश्नावरती हा फोकस केला की हा पर्टिक्युलर प्रश्न मला इतर लोकांपेक्षा अर्धा मार्क एक्स्ट्रा कसं काय मिळवून देऊ शकतो, तर तुम्हाला जवळपास 60 मार्कांचा ऍडव्हान्टेज मिळणार आहे. इमॅजिन करा, तुम्हाला 60 मार्कांचा ऍडव्हान्टेज मिळणार आहे. एका मार्कावर 25-25, 30-30 मुलं असतात. विचार करा तुम्ही किती पुढे जाणार आहात. म्हणून मगाशी जे मी वाक्य वापरलं की जर पास व्हायचं असेल तर काहीही करावं लागेल का? बिलकुल नाही, काहीही करावं लागणार नाही. जे तुम्ही करताय याच प्रत्येक गोष्टीला कल्पकतेने, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, परत एक शब्द वापरतो, याला तुम्हाला कसं करायचं आहे? याला तुम्हाला प्रोफेशनली करायचं आहे. आम्ही या सगळ्या आन्सर रायटिंगवर काम घेतो. ज्यावेळेस तुम्ही ज्ञानदीपची एमपीएससीची बॅच जॉईन कराल तर आमच्या एमपीएससीच्या बॅचचा टाइम सकाळी 8:30 वाजता आहे. पण 8:30च्या अगोदर सकाळी 7:30 वाजता, सकाळी 7:30 वाजता आमचा समर्पण नावाचा प्रोग्राम आहे. समर्पण काय आहे? तर समर्पण हा डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, डेली आन्सर रायटिंग. आमची ऑनलाईनची बॅच आणि ऑफलाईनची बॅच दोघांना सुद्धा हा समर्पण नावाचा प्रोग्राम आहे. ज्यांना यायचंय त्यांनी या, ज्यांना नाही यायचं त्यांनी येऊ नका. ज्यांना नाही यायचंय त्यांना क्लास तर आम्ही शिकवत आहोतच, कंटेंट आम्ही शिकवत आहोत. मात्र ज्यांना लवकर पोस्ट काढायचे, पटकन पास व्हायचंय, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना वर्षभर सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सकाळी 7:15 वाजेपर्यंत आम्ही या समर्पण नावाचा प्रोग्राम, परत एकदा सांगतो, समर्पण नावाच्या प्रोग्राम मध्ये आम्ही रोज आन्सर रायटिंग शिकवतो, सगळ्या विषयांची शिकवतो. का? कारण त्याशिवाय रिझल्ट येणार नाहीये. फक्त पुस्तकं वाचून जर रिझल्ट आला असता तर ज्या लोकांना पुस्तकं 2-2 तासात एक अख्खं पुस्तक संपवायची सवय, ती लोक कलेक्टर असली असतील. फक्त पुस्तकं वाचून रिझल्ट येत नाही. तुम्हाला त्या पर्टिक्युलर ठिकाणी या परीक्षेला न्याय देता आला पाहिजे. याला मी शब्द वापरेल व्हॅल्यू ॲडिशन. व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं मी परत सविस्तरपणे सांगणार आहे. या ठिकाणी मात्र पक्क लक्षात घ्या, तुम्हाला कंटिन्यू हा विचार करायचा आहे की तुम्ही कंपल्सरी प्रत्येक प्रश्नात हाफ मार्क मी एक्स्ट्रा कसा मिळवू शकतो, यावर तुम्ही जर काम केलं तुम्हाला नक्की बेनिफिट होईल असं मला या ठिकाणी वाटतं. सो इथे लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येकच विचार करायचा हाफ मार्क एक्स्ट्रा कसा मिळवू शकतो. चला आपण याच्या पुढच्या पॉइंटकडे जाऊया. मग परीक्षा कशाची आहे? कल्पकतेची. म्हणजे काय? क्रिएटिव्हिटीची. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. माझा युपीएससीचा सेकंड अटेम्प्ट होता. आणि त्यावेळेस आम्हाला एक निबंध आला होता. मी इंग्लिशमध्ये पेपर लिहिलाय, मी इथं मराठीमध्ये सांगतो. निबंध काय होता की भारतीय समाज जागतिक नेतृत्वासाठी तयार आहे का? भारतीय समाज जागतिक नेतृत्वासाठी तयार आहे का? मी खुश झालो. मी काय लिहिलं? सगळ्या भारताबद्दल लिहिलं. बघा लक्षात घ्या, आपलं चुकतं कुठं? निबंधाचा टॉपिक काय होता? निबंधाचा टॉपिक होता भारतीय समाज हा जागतिक नेतृत्वासाठी तयार आहे का, असा प्रश्न. म्हणजे थोडक्यात काय, भारतीय समाज जागतिक नेतृत्व करू शकतो का?
मी अख्ख्या कोणाबद्दल लिहिलं? मी भारताबद्दल लिहिलं, अख्ख्या भारताबद्दल. मला सांगा माझा फोकस चुकला की नाही? कसं काय फोकस चुकला? कारण इथं हा जो प्रश्न आहे हा भारताबद्दल नाहीये. कुणाबद्दल आहे? भारतीय समाजाबद्दल. ज्यावेळी आपण भारत हा शब्द उच्चारतो त्यामध्ये भारतीय समाज, भारतीय राजकारण, भारतीय अर्थव्यवस्था खूप सगळे घटक येतात. इथं प्रश्न स्पेसिफिकली कोणाबद्दल आहे? भारतीय समाज जागतिक नेतृत्वासाठी तयार आहे का, असा एक प्रश्न होता. मी सगळ्या भारताबद्दल लिहिलं, अर्धा निबंध लिहिलं, मला कळलं आपलं चुकलं. पण लक्षात घ्या, युपीएससी मध्ये जोक फिरतो ना, मॅडम सप्लिमेंट प्लीज, असा सप्लिमेंट बिप्लिमेंटचा पेपर नसतो. युपीएससी मध्ये तुमचा प्रश्न त्यावरती प्रिंटेड असतो. तुम्हाला दिलेल्या लिमिटेड जागेमध्येच तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. सो तुम्हाला जपून काळजीपूर्वक हे लिहायचं असतं. माझा आणखीन एक मित्र होता, त्याने सेम निबंध लिहिला. मग मला सांगा त्याने सुरुवात करताना काय केलं बा? मी काय केलं? सगळ्या भारताबद्दल लिहिलं, माझा फोकस चुकला. त्याने निबंधाचे स्टार्ट करताना त्यानं काय लिहिलं? जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, राष्ट्रगीताची लाईन. आलं लक्षात? मग ही क्रिएटिव्हिटी, ही कल्पकता आहे, तुम्हाला त्या ठिकाणी ती सुचायला हवी. पण ही केव्हा सुचू शकते? जर तुम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीने काम केलं असेल तर हे सुचू शकतं. अदरवाईज हे सुचणं प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. त्यानं काय लिहिलं? जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. जनाचा गणाचा मनाचा नायक असणारा भारत काय आहे? भाग्य विधाता आहे. सो ही बिकेम IPS. आलं लक्षात? म्हणजे कल्पकता, क्रिएटिव्हिटी ही तुम्हाला तुमच्यामध्ये घडवावी लागेल. आणि लक्षात घ्या, तुम्ही जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढी तुमची कल्पकता मारली जाईल, तेवढी तुमची क्रिएटिव्हिटी मारली जाईल. सगळ्यात मेन नुकसान काय माहितीये का? मला सांगा, तुम्ही खूप थकलात, तुम्हाला जोक कळतो का? नाही. तुम्ही जोक मारू शकता का? तुम्हाला ब्रेनला थकू द्यायचं नाहीये. तुमचं ब्रेन जेवढं जास्त थकल ना तेवढी तुमची क्रिएटिव्हिटी मारली जाणार. याचा अर्थ काय? अभ्यास चांगला करायचा, मोजका करायचा, समजून घेऊन करायचा, परीक्षेची काय रिक्वायरमेंट आहे याला नजरेसमोर ठेवून करायचा. जर तुम्ही एवढं केल्यानंतर स्वतःच्या ब्रेनला फ्री ठेवू शकलात तर तुम्ही कल्पकतेने उत्तर लिहू शकता. लक्षात घ्या, ही परीक्षा कशाची आहे? क्रिएटिव्हिटीची आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं त्यानुसार ही परीक्षा कल्पकतेची आहे. आणि सरते शेवटी ही परीक्षा कशाची आहे? कंटेंटची आहे. हा शब्द मी इंग्लिशमध्ये लिहितो, याला मराठी शब्द मला सुचला नाही म्हणून इंग्लिशमध्ये टाकले कंटेंट. म्हणजे तुम्हाला सिलेबस मधलं काहीच येत नाही आणि तुम्ही या सगळ्यांवर काम करता, नाही चालणार. लक्षात घ्या, तुम्हाला सिलेबस मधला कन्सेप्ट काय आहे, त्याचे काय डायमेन्शन्स आहेत, पॉझिटिव्ह काय आहेत, निगेटिव्ह काय आहेत, त्याबद्दल सोल्युशन काय आहे, त्याचं एक्झाम्पल काय आहे, त्याबद्दलची केस स्टडी काय आहे, त्यात काय बदल करायला हवा, गव्हर्नमेंटची पॉलिसी काय आहे, कोणती स्कीम त्याला लागू होते, गव्हर्नमेंटच्या एखाद्या कमिटीने त्याबद्दल नवीन एखादा रिपोर्ट दिलेला आहे का, हा सगळाच्या सगळा कंटेंट तुम्हाला पाठ असायला हवा. लक्षात घ्या, पाठ असणे गरजेचे आहे. का? कारण जर तुम्हाला हा कंटेंट पास नसला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी गोष्टी क्रिएटिव्हली सुचतील. राहील लक्षात? म्हणून ही परीक्षा हार्ड वर्कची नाही, पॅशनची नाही, स्वप्नाची नाही, जग बदलायची नाही, सिस्टीम बदलायची नाही. ही परीक्षा नोकरीची आहे आणि त्या नोकरीसाठी तुमच्याकडे या सगळ्या क्वालिटीज असाव्या लागतात. आणि आय पर्सनली फील जर तुमच्याकडे या सगळ्या क्वालिटी असतील तर तुम्ही विदिन फर्स्ट अटेम्प्ट परीक्षा पास व्हाल. पण त्यात गंमत अशी आहे की या सगळ्या क्वालिटी तुम्ही आलाय म्हणून लगेच येणार नाही. त्या सगळ्या क्वालिटीजवर तुम्हाला काम करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या क्वालिटीजवर काम करता, याला मी एक चांगला शब्द वापरतो, तुम्हाला कशावर काम करायचंय? तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटी बिल्डिंगवर काम करायचंय. कॅपॅसिटी बिल्डिंग हा शब्द कुणीही विसरायचा नाही. तुम्हाला कॅपॅसिटी बिल्डिंगवर काम करायचंय. तुम्हाला तुमच्या क्षमता वाढवायच्या आहेत. क्षमता कशाची? क्षमता एका जागेवरती बसण्याची क्षमता, रीडिंगची क्षमता, समजून घेण्याची क्षमता, कॉम्प्रिहेन्शनची क्षमता, प्रॅक्टिसची क्षमता, लिखाणाची क्षमता, पुस्तक संपवण्याची क्षमता, किती जरी झालं तरी न चिडण्याची क्षमता. 10 कन्सेप्ट नाही कळले तरी तेवढ्याच थंड डोक्याने ठीक आहे, आज मला कळत नाहीये, माझा आज अभ्यास होत नाहीये, आता मी उद्या अभ्यास करतो. या सगळ्या क्षमतांची, या सगळ्या कॅपॅसिटीजची ही परीक्षा आहे. लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, हे सगळं करणं म्हणजे काय करणं? स्वतःच्या क्षमतांवर काम करणं, स्वतःच्या कॅपॅसिटी बिल्डिंगवर काम करणं. हे ज्याला कळलं तो पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होतो, खूप पटकन पास होतो. ज्याला हे कळलं नाही तो पुस्तकावर पुस्तकं वाचतो. रूम पार्टनरला सांगतो, मी लक्ष्मीकांतचे 50 रिव्हिजन केलेत. मला येऊन सांगतो, सर माझी सगळी पुस्तकं 10 वाचून झालेत.
याला शून्य अर्थ आहे. किंवा काय असतं, प्रत्येक वेळेस कुणाच तरी अटेन्शन सीक करण्याचा प्रयत्न करणारी लोक असतात जे स्वतःच्या कॅपॅसिटीजवर कधीही काम करत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या क्षमतांवर काम करावं लागेल. या क्षमतांवर काम केलं तुम्हाला पहिल्या अटेम्प्टला खूप सहज पोस्ट मिळेल. सो बेसिकली ही कशाची परीक्षा आहे? ही कॅपॅसिटी बिल्डिंगची परीक्षा आहे, ही क्षमतेची परीक्षा आहे. आता या ठिकाणी मी वेळेचे थोडंसं डिव्हिजन केले. सगळ्यात पहिलं डिव्हिजन काय केलंय, मी खूपदा लोकांचं ऑब्झर्वेशन केले की लोक काय येतात, लोक पुण्यामध्ये येतात आणि आले की पहिल्या दिवशी दणकून सकाळी 6 वाजता अभ्यासाला जातात. बाकीचे रूम पार्टनर शॉकमध्ये जातात, हे किती अभ्यास करतोय, म्हणजे आयोगाची परीक्षा होण्याच्या अगोदर त्याला पोस्ट बेस्ट मिळते का काय, एवढं लोक अभ्यास करतात. हा जोश एका महिन्यानं संपतो, दुसऱ्या महिन्यात सगळा संपलेला असतो. 6व्या महिन्याने गडी FC रोडला, JM रोडला कुठेतरी फिरत असतो. एकटा फिरो किंवा मित्रमैत्रिणींसोबत फिरो, त्याची चॉईस आहे, पण हा फिरत असतो. ही घाई नाही करायची. 12वी नंतर आपल्या अभ्यासाची सवय मोडलेली आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला अभ्यासाची सवय लावावी लागेल. 12वी नंतर ग्रॅज्युएशन मध्ये आपल्याला एका ठिकाणी बसण्याची सवय मोडलेली आहे. ही सवय आपल्याला लावावी लागेल. यामुळे पहिल्या दिवसापासून या ब्रेनला त्रास नाही द्यायचा. माझा साधा कन्सेप्ट आहे, एखादा व्यक्ती जो तुमच्यासाठी काम करतोय, दिवस रात्र काम करतोय, या व्यक्तीला तुम्ही सकाळ संध्याकाळ, लहान लेकरू घ्या, लहान लेकरू, त्याला तुम्ही म्हणला जा पाणी आण, त्याने पाणी आणलं. जा माझा पेन ठेवलाय, पेन आण. माझी वही आण. तुम्ही त्याला म्हणला जा रे ते रिमोट घेऊन येतो, रिमोट घेऊन आला. तुम्ही त्याला आणखीन तुम्ही सगळे त्याला कामं सांगितले. आणि प्रत्येक काम सांगताना मूर्ख आहे का रे, नालायक आहे का रे, मूर्ख आहे का रे, नालायक. ते काय करतं, तुम्ही झोपला ना, एका दिवशी रागारागात आईचं ते बेलनं घेऊन तुमच्या डोक्यात मारतं. मग मला सांगा, लहान लेकरू असं करत असेल तर ब्रेन तर सायंटिफिक आहे ना. तुमचं ब्रेन तुमच्यासाठी कंटिन्यू कष्ट करतंय. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत कष्ट करतंय. रात्री झोपताना सुद्धा सबकॉन्शियसली तुमचा विचार करतंय की अरे याला पोस्ट मिळायला हवी, ह्यानं जे वाचल्याच्या लक्षात राहायला हवं, याला गोष्टी कॉम्प्रिहेंड व्हायला हव्या. कंटिन्यू विचार करतंय आणि तरी तुम्ही स्वतःचं कधीच कौतुक करत नाही. रोज सकाळी उठलं की काहीतरी निगेटिव्ह थॉट मनात आणायचा, स्वतःला नाव ठेवायचं, दुपारी नाव ठेवायचं, जेवताना नाव ठेवायचं, संध्याकाळी जेवताना. आणि काय असतं, तुमच्या आजूबाजूला 2-4 अत्यंत नालायक लोक असतात जे अभ्यास कमी करतात आणि डिस्कशन जास्त करतात. मी परत एकदा सांगतो, तुमच्या आजूबाजूला 2-4 अत्यंत महानालायक, महामूर्ख लोक असतात जे अभ्यास करत नाहीत पण गावभरची चर्चा करतात, कोपऱ्यातला पॉईंट काढतात, डिस्कस करतात, प्रश्न काढतात, डिस्कस करतात. ते त्यांच्या बापजन्मी कधी पास होत नाहीत पण तुम्हाला स्ट्रेस देतात. आणि त्याने एखादा पॉईंट आणला डिस्कशनला की आपल्याला वाटतं हा याला हे येतंय, आपल्याला येत नाही म्हणजे हा पास होईल. बिलकुल नाही. कंपॅरिझन करायचं नाही. स्वतःचा रस्ता, स्वतःचा प्लान, स्वतःचा टाइम टेबल, स्वतः चार्ट करायचा, स्वतः बनवायचं. आणि हे बनवत असताना हे जे ब्रेन कंटिन्यू तुमच्यासाठी काम करतंय, कंटिन्यू तुमच्यासाठी कष्ट करतंय, याला मात्र वेळ द्यायचा, याला मात्र स्पेस द्यायचा. याला कोणत्याही पद्धतीने नाराज करायचं नाही, याला नाव ठेवायचं नाही. ब्रेनला नाव ठेवायचं नाही म्हणजे स्वतःला कोणत्याही कंडिशनमध्ये इन एनी केस आपण त्याला नाराज करायचं नाही, त्याला नाव ठेवायचं नाही. म्हणजे काय करायचं, म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रेनला स्पेस द्या. तुमच्या ब्रेनला जर तुम्ही स्पेस दिलास, तुम्ही तुमच्या हार्टला स्पेस द्या. अँड ब्रेन अँड हार्ट आर दी ओनली थिंग्स विच विल बी विथ यू फॉर एव्हर टिल युअर लास्ट ब्रीथ. मी तुमच्या सोबत नाहीये, आई वडील सोबत नाहीयेत, जगातली कोणतीच गोष्ट तुमच्या सोबत नाहीये एक्सेप्ट ब्रेन अँड हार्ट. मग यांना खुश ठेवायचं. यांना खुश कसं ठेवायचं, त्यांना जेवढा लोड सुरुवातीला झेपतो तेवढाच लोड द्यायचा. मग मी याला काय केलं, तुमच्या प्रिपरेशनचं डिव्हिजन करून दिले. काय डिव्हिजन करून दिलं, सगळ्यात पहिलं डिव्हिजन काय आहे, पहिला महिना जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करण्यासाठी सुरू कराल, हा पहिला महिना सरळ देवाला द्यायचा. देवाला म्हणजे काय, तर साधा कन्सेप्ट. पहिल्या महिन्यामध्ये खूप जास्त कन्सेप्ट कळणार नाही, खूप जास्त अभ्यास होणार नाही, खूप जास्त गोष्टी कळणार नाहीत, अभ्यासिकेत बसावं असं वाटणार नाही. दुपारच्या जेवणानंतर झोप येईल, संध्याकाळच्या जेवणानंतर झोप येईल. जेवण घरी खूप चांगलं खायची सवय येईल तर जेवण पचणार नाही. माझ्याकडे आणखीन एक वेगळी स्पीशीज येते बघा, एक आहे, एक वर्ग आहे, ते म्हणते सर मला पुण्याचं वातावरण जमत नाही. असतंय कुठलचं माहित नाही पण ते म्हणते सर म्हणजे अख्खं गाव, अख्खं जग पुण्यात येतंय का तर वातावरण प्लीझंट आहे. आणि ते म्हणते की सर पुण्याचं पाणी काय तेवढं चांगलं नाही, पुण्याचं पाणी झेपत नाही, पुण्याचं जेवण चांगलं नाही. ह्या सगळ्या लोकांपासून वाचून राहायचं. ही लोक कोरोना व्हायरस आहेत, ही लोक तुम्हाला सुद्धा इन्फेक्ट करणार आहेत. म्हणून महत्वाचं काय, महत्वाची गोष्ट, पहिला महिना प्रिपरेशनचा जो पहिला महिना आहे, पहिला महिना देवाला द्यायचा.
शांतपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, अभ्यासिकेत बसण्याचा प्रयत्न करायचा, जेवण कमी करण्याचा प्रयत्न करायचा. मी म्हणतो आजारी पडणे एवढं कमी नाही, पण आपली जी एक्सेसिव्ह कॅपॅसिटी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर सुस्ती येणार नाही, आपला अभ्यास होईल. सकाळचा नाश्ता कमी करण्याचा प्रयत्न करायचा, काहीतरी हेल्दी खाण्याचा प्रयत्न करायचा. पहिला महिना देवाला द्यायचा म्हणजे काय, तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये स्वतःला काय करायचं, सेटल करायचं. सेटल तुम्ही स्वतःला पहिल्या महिन्यात सेटल करायचं. आता हा पहिला महिना झाल्यानंतर येतात पुढचे 3 महिने. मी 3 महिन्यांचं डिव्हिजन तुम्हाला का दिलं, मी प्रत्येकाला, कुणी आयुष्यातल्या कोणत्याही क्षणिक अभ्यास सुरू करा ना, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या ब्रेनला आणि हार्टला स्पेस देत नाहीत तोपर्यंत हे दोन्ही गोष्टी तुम्हाला मदत करणार नाहीत. आणि जर यांनी तुम्हाला मदत नाही केली तर लक्षात घ्या, तुम्ही पुढचे 50 वर्ष अभ्यास करा, तुम्ही पास होत नसता. लक्षात घ्या, देवाला द्यायचं, सेटल करायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायचं, स्वतःला स्पेस द्यायचा, स्वतःला स्पेस द्यायचा. यानंतर आले पुढचे 3 महिने. आता तुम्ही सेटल झालाय, अभ्यासिकेत बसताय 7 ते 11, नवीन गोष्टी कळायला लागल्यात. जी अभ्यासाची सवय 12वी नंतर संपली होती, ही अभ्यासाची सवय वाढायला सुरू झाली. सगळं परफेक्ट, आता सगळं चांगलं चाललंय. मग तुमचं म्हणणं आहे की आता मी 1 महिना झालाय अभ्यासाला बसतोय, आता मला सगळं कळायला हवं, सगळं लक्षात राहायला हवं, सगळं पाठ व्हायला हवं, कोणता प्रश्न विचारला तरी मला यायला हवा. बिलकुल असं करायचं नाही. डोंट. पुढचे 3 महिने द्यायचे फक्त वाचनाला, ओनली रिडिंगला. ओनली रिडिंग. थोडक्यात मी काय म्हणाल, या ठिकाणी तुम्ही स्वतःची ओळख बनवायची सिलेबस सोबत. कुणासोबत? तुमच्या सिलेबस सोबत तुम्ही स्वतःची ओळख बनवणं गरजेचं आहे. ओनली रिडिंग. फक्त तुम्ही वाचनाला किंमत द्यायची, बाकी कशालाही किंमत द्यायची नाही. हे वाचन करत असताना तुमचं किती पेजेस वाचून होतात याचा विचार नाही करायचा. तुम्हाला किती गोष्टी पाठ होतात याचा विचार नाही करायचा. तुम्हाला किती गोष्टी लक्षात राहतात याचा विचार नाही करायचा. तुमचा किती सिलेबस कव्हर झालाय याचा सुद्धा विचार तुम्ही बिलकुल नाही करायचा. बिलकुल. पेजेस पाठ होणं, लक्षात राहणं, सिलेबस होणं किंवा आपल्याला किती कन्सेप्ट समजलाय याचा सुद्धा विचार नाही करायचा. पुढचे 3 महिने फक्त काय करायचं, फक्त या ठिकाणी सगळ्या सिलेबस सोबत काय करायचं, ओळख करून घ्यायचं. याला पुढचे 3 मी सांगतो ते टप्पे लक्षात घ्या. मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, मी स्वतः ऑब्झर्व केलेला आहे. माझ्या हाताखालनं हजारो विद्यार्थी अभ्यास केलेला आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरनं जे सगळे विद्यार्थी अभ्यासाला सुरू करणार आहेत, सुरुवात करणार आहेत, त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी सांगतोय. जी लोक हौशे नवशे गौशेत आणि ज्या लोकांच्या डोक्यातला अकॅडमिक ॲरोगन्स आणखीन गेलेला नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बिलकुल नाही. मात्र ज्यांना खरंच सिन्सिअरली, सिस्टमॅटिकली, ऑनेस्टली पास व्हायचंय त्या विद्यार्थ्यांनी मात्र या पद्धतीने गेलं तर मला पर्सनली वाटतं तुम्हाला नक्की बेनिफिट मिळेल. पुढचे हे पहिले स्पेस देणं, सेटल होणं, देवाला सिलेबसची ओळख करून देणं. त्यानंतरचे पुढचे जे 3 महिने आहेत, या 3 महिन्यामध्ये तुम्हाला वर्क करायचंय कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वरती. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे. याला मी आणखीन एक शब्द वापरतो, इंटरनलायझेशन. काय आहे? इंटरनलायझेशन. पुढचे 3 महिने कन्सेप्ट समजून घेण्यावरती भर द्यायचा. कन्सेप्ट कुठून समजून घ्यायचा, जर तुम्ही क्लास लावला असेल तर क्लासमधनं समजून घ्यायचा, पुस्तक वाचून समजून घ्यायचा. इथनं कळत नंतर क्लासचे जे ऑनलाईन व्हिडिओज आहेत या ऑनलाईनच्या व्हिडिओमधनं समजून घ्यायचा. इथून सुद्धा जर कळत नसेल तर या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही सरळ युट्यूबचा आधार घेऊ शकता. युट्यूबला जगातील सगळे व्हिडिओ प्रत्येक कन्सेप्टला अवेलेबल आहेत, यांचा वापर घ्यायचा. इथं काही नाही करायचं, समजून घ्यायचं पण त्यांच्या टेक्निकल भाषेमध्ये नाही. कशा समजून घ्यायचं, तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये समजून घ्यायचं. ज्याला मी शब्द वापरतो इंटरनलायझेशन. काय शब्द आहे? इंटरनलायझेशन. इंटरनलायझेशन म्हणजे काय, प्रत्येक कन्सेप्ट आपण स्वतःच्या भाषेमध्ये समजून घेणं. आता इथं काय, इथं कन्सेप्ट समजून सांगण्याचा तेवढा वेळ नाही, त्यामुळे कन्सेप्ट समजून सांगणं प्रॅक्टिकली शक्य नाही. मी इंटरनलायझेशन म्हणजे काय यावर एक सेपरेट लेक्चर घेईल, सेपरेट व्हिडिओ घेईल, त्यावेळेस आपण कळून घेऊ. फक्त लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर फोकस करायचे. प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला स्वतःच्या भाषेत कसा कळू शकतो, पाठांतर न करता, भाषा लक्षात न ठेवता तुम्हाला कन्सेप्टचा अर्थ कसा कळू शकतो, हा पुढच्या 3 महिन्यांचा टप्पा आहे. बिलकुल काही नाही. आणि मग खरं स्ट्रगल सुरू होतं 6 महिने. 3, 6, 7 महिने झालेत. आता पुढचे 6 महिने येतात. म्हणजे जवळपास कोणता कालावधी? डिसेंबर नंतरचा कालावधी. यावेळेस मात्र तुम्ही काय असायला हवे, यू शुड बी हिरो ऑफ युअर ओन मूव्ही.
तुम्हाला स्वतःच्या मूवीचा स्वतः हिरो व्हायचा आहे. यामध्ये डायरेक्टर पण तुम्हीच आहेत, ऍक्टर पण तुम्हीच आहेत, हिरो पण तुम्हीच आहेत, हिरोईन पण तुम्हीच आहे, फायटर पण तुम्हीच आहेत, विलन पण तुम्हीच आहेत. सगळे रोल तुम्हाला करायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशनवर काम करायचंय, कंटेंटवर काम करायचंय, करंट इव्हेंटवर काम करायचंय. तुम्हाला पास होण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक बारीकातल्या बारीक, प्रत्येक छोट्यात छोट्या डायमेन्शन्सवर तुम्हाला काम करायचंय. आणि 6 महिन्यानंतर मग तुम्ही जर एक्झाम दिली तर मी तुम्हाला शुअर सांगतो की जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं तर तुम्ही नक्की रिझल्ट येईल. मग या ठिकाणी काय होऊ शकतं, सर आम्ही जर या स्लो पद्धतीने गेलो आमचा सिलेबस पूर्ण होणार नाही. पण माझं म्हणणं आहे जर तुम्ही स्पीड न केला तरी सिलेबस कुठं पूर्ण होणार आहे. तुमचे जे सगळे सिनियर सध्या या ठिकाणी अभ्यास करतात त्या सगळ्यांना विचारा 7-8 महिन्यात सिलेबस वाचून होतो का? नाही वाचून होत. कुणी काय का बोलो ना, फास्ट ट्रॅक बॅच, क्रॅश कोर्स बॅच, अमकी बॅच, तमकी बॅच यानं सिलेबस कव्हर होत नाही. फक्त तुमच्या कमी वेळात पास होण्याचा जो अहंकार आहे या अहंकाराला थोडंसं मलमल वाटतं, थोडं सुखद वाटतं, गार वाऱ्याची झुळूक वाटते, बाकी रिझल्ट मात्र येत नाही. ट्रस्ट मी, रिझल्ट मात्र कधीही येत नाही. मग असं जर होत असेल आणि आपल्याकडनं यावेळेस सगळा सिलेबस वाचून होत नसेल तर मग काय करायचं, मग तुम्हाला मेंटॉर्स असतात, फॅकल्टीज असतात, सर असतात, महेश शिंदे असो, या सगळ्यांना भेटून विचारायचं की सर मी सुरुवातीला काय वाचू, कोणते टॉपिक मी स्किप करू, या पुस्तकातलं काय स्किप करू, यातलं काय वाचायला हवं. आणि हे विचारताना बिलकुल झिजक ठेवायची नाही. न चुकता 100% प्रत्येक शिक्षकाला तुम्ही जाऊन विचारायचं की सर यातलं काय वाचायला हवं, काय स्किप करायला हवं, काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं नाहीये, कोणते डायमेन्शन्स महत्वाचे आहेत, कोणते डायमेन्शन्स कमी महत्वाचे आहेत. या प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही काम करायला हवं. जर तुम्ही प्रत्येक डायमेन्शन्सवर जर सिन्सिअरली काम केलं तर मी तुम्हाला सांगतो जे अत्यंत हाय स्कोरिंग टॉपिक आहेत, जे अत्यंत मीडियम स्कोरिंग टॉपिक आहेत, या प्रत्येक हाय स्कोरिंग टॉपिक आणि प्रत्येक मीडियम स्कोरिंग टॉपिकवर तुम्हाला खूप चांगली कमांड आलेली असेल. लो स्कोरिंग टॉपिक तुम्ही प्रिलिम्स दिल्यानंतर परत करू शकता, ज्या वेळात तुमचा नक्की रिझल्ट येईल. सो हा टाइम डिव्हिजन फॉलो करा. काही लोकांसाठी महिने वेगळे असू शकतात, कुणी 15 दिवसात सेटल होईल, कुणी महिनाभरात सेटल होईल, कुणाला एखाद्याला देवाला द्यायचे महिने 1-2 महिने असू शकतात. मी फक्त असं बिलकुल म्हणत हे वॉटर टाईट आहे, पहिला तिसरा असं वॉटर टाईट बिलकुल नाहीये. फक्त मी तुम्हाला डिव्हिजन करून दिले की प्रिपरेशन सुरू केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही तुमच्या हार्टला आणि तुमच्या ब्रेनला स्पेस देत नाहीत तोपर्यंत हे तुमचे 2 सरदार आहेत, हे तुमचे 2 सेनापती आहेत. हे 2 सेनापती आणि सरदार तुम्हाला बिलकुल साथ देणार नाहीत. आणि जर यांनी साथ दिली नाही तर अभ्यासिकेच्या मालकाकडे लाखो रुपये भरा, काय फरक पडत नाही. कोचिंग क्लासवाल्याकडे कोटी रुपये भरा, काही फरक पडत नाही. तुम्हाला साथ देणारी ही 2च लोक आहेत. वन इज युअर हार्ट, सेकंड इज युअर ब्रेन. हा, पण इमोशनली नाही, प्रॅक्टिकली प्रोफेशनली समजून घेण्याच्या सोयीने. चला आता आपण थोडंसं पुढे जाऊया. सुरुवात कुठून करूया तर पहा, या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे. सुरुवात कुठून करावी हा सगळ्यात मेन प्रश्न आहे. सर आतापर्यंत तुम्ही खूप भाषण दिलं, खूप भारी वाटलं, तुमचं भाषण छान होतं, पण तुमच्या भाषणाचा काय आम्हाला फायदा नाही. आम्हाला तुम्ही साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सांगा, एका वाक्यामध्ये सांगा सर सुरुवात कुठून करावी. MPSC 2025च्या नवीन पॅटर्नच्या अभ्यासाच्या मी सुरुवात नेमकी कुठून करावी हा मोठा प्रश्न आहे, ज्याबद्दल तर तुम्ही आणखीन बोललेलेच नाहीत. तर चला आपण सुरू करूया. नेमकी सुरुवात कुठून करायची इथं लक्षात घ्या. सगळ्यात पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे, सिलेबस डिकोडिंग करणं म्हणजे काय. अभ्यासक्रमाची तुम्हाला उकल करायची आहे, अभ्यासक्रम उकल करायची आहे. थोडक्यात काय आहे, अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. अभ्यासक्रम पण फक्त समजून घेणं सफिशियंट आहे का? नाही, फक्त समजून घेणं बिलकुल सफिशियंट नाहीये. आपल्याला सिलेबसला प्रॉपर आपण त्याच्या आधारावर उत्तर कसं लिहू शकतो या पद्धतीने आपण सिलेबसला डिकोड करणं गरजेचं आहे. सिलेबस नेमका काय म्हणतो, त्यातला कोणता पॉईंट महत्वाचा आहे, कोणता महत्वाचा नाहीये, करंट इव्हेंटला कुठं लिंक होतो, आन्सर रायटिंगला कुठं लिंक होतो, यातला कोणता पॉईंट आपण व्हॅल्यू ॲडिशन साठी वापरू शकतो, कोणता पॉईंट इंट्रोडक्शन मध्ये वापरू शकतो, कोणता पॉईंट कन्क्लुजन मध्ये वापरू शकतो. या प्रत्येक गोष्ट आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्याला सिलेबस काय असेल, प्रॉपरली डिकोड झाला असेल. हा शब्द असा आहे, सिलेबस प्रॉपरली डिकोड झाला असेल. मग सिलेबस डिकोडिंग करायचं म्हणजे काय खूप अवघड काम आहे का? बिलकुल नाही. सिलेबस डिकोड करणं एकदम सोपं काम आहे. काय आहे चला समजून घ्या. सिलेबस डिकोड करणं म्हणजे काय पहा, तुमच्या सिलेबस मध्ये GS 1, 2, 3, 4 हे जे 4 विषय आहेत, या सिलेबस मधला प्रत्येक एक शब्द घ्यायचा.
लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही इतिहासाचा पेपर ओपन केला, त्या ठिकाणी काय शब्द आहे, समजा आर्ट अँड कल्चर म्हणजे काय, कला आणि संस्कृती. मग तुमचं काम काय असेल, सगळ्यात पहिला तुम्ही शब्द घेतला संस्कृती, एकच शब्द. कला शब्दाला वेगळं पान घ्यायचं, कला शब्दाला तुम्ही सेपरेट पेज घ्या, बरोबर आहे. त्यानंतर त्यामध्ये काय आहे, स्थापत्य कला आहे, त्यामध्ये तुमचा ड्रामा आहे, डान्स आहे, सगळं प्रत्येक शब्दासाठी एक सेपरेट पेज घ्यायचं. आता संस्कृती हा जो शब्द आहे, तुम्ही हा पेज घेतला एका शब्दासाठी, मग तुमचं काम काय असेल, तर हा जो संस्कृती शब्द आहे, या शब्दाची तुमच्या भाषेतील अर्थ इथं लिहून काढायचा. तुमच्या भाषेतील अर्थ, परीक्षेत तुम्ही काय लिहिणार आहात तो अर्थ नाही, तुम्हाला तुमच्या भाषेतील अर्थ. खूपदा वर्गामध्ये ऑफलाईन शिकवत असताना विद्यार्थ्यांना मी विचारतो, बाबाने संस्कृती म्हणजे काय, तर खूप सगळ्या लोकांना माहितच नसतं की संस्कृती म्हणजे नेमकी काय, आणि मग त्या ठिकाणी त्यांना ते उत्तर लिहिता येत नाही. सो महत्वाचं काय की जो शब्द तुम्ही घेताय त्या शब्दाचा तुमच्या भाषेतील अर्थ लिहायचा आहे. हा अर्थ एका शब्दात असू शकतो, 2 शब्द, 4 शब्द, 5 शब्द, 10 शब्द. संस्कृती म्हणजे काय, जगण्याची पद्धत, 2 शब्द. महत्वाचं काय, या ठिकाणी तुमच्या भाषेतील अर्थ लिहायचा. म्हणजे काय होईल, एकदा तुम्हाला संस्कृती हा शब्दाचा अर्थ कळला की त्यानंतर जे तुम्ही नोट्स वाचणार आहात, पुस्तक वाचणार आहात, रेफरन्स मटेरियल जे काय तुम्ही वाचणार आहात ना, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही सिलेबसला रिलेट करू शकता. मग संस्कृती या शब्दाची व्याख्या तुम्हाला लिहायची. व्याख्या, ही व्याख्या मोठी असता कामा नये. ही व्याख्या किती असावी, ही व्याख्या फक्त 20 ते 30 शब्दामध्ये असायला हवी. ओन्ली 20 ते 30 शब्द. ही कला आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, UPSC मध्ये आणि MPSC मध्ये तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी स्पेस लिमिटेड दिला असणार आहे. तुमचं अक्षर खूप मोठं असेल, अक्षर छोटं करावं लागणार आहे. या परीक्षा विद्यापीठांसारख्या नाहीयेत की भराभर सप्लिमेंट जोडला की भराभर मार्क्स येतील, असं बिलकुल होणार नाहीये. जेवढा स्पेस दिलेला आहे तेवढ्याच स्पेस मध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तुमचं अक्षर मोठं आहे, छोटं आहे, याच्याशी आयोगाला काहीही घेणं देणं नाही. तुम्ही दिलेल्या नियमांचं, सूचनांचं काटेकोर पालन करावं हे आयोगाचं म्हणणं असतं. मग या पर्टिक्युलर केसमध्ये व्याख्या 20 ते 30 शब्दात लिहायची. मग इथं काय करायचं, कीवर्ड्स लिहायचे. कीवर्ड्स म्हणजे काय, महत्वाचे शब्द. किती लिहायचे, 30 शब्द लिहायचे. म्हणजे काय, तर संस्कृती या शब्दावरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला, कोणताही प्रश्न आला, कुठूनही प्रश्न आला, कसाही प्रश्न आला, तरी हे जे कीवर्ड्स आहेत हे तुमच्या आयदर इंट्रोडक्शन मध्ये लक्षात घ्या किंवा तुमच्या कन्क्लुजन मध्ये हे शब्द असायला हवे, त्याशिवाय तुम्हाला उत्तर मिळणार नाही, त्याशिवाय तुम्हाला मार्क्स मिळणार. सो लक्षात घ्या, काही कीवर्ड्स असे की जे तुमच्या इंट्रोडक्शन किंवा कन्क्लुजन मध्ये प्रश्न कसाही फिरून येऊ द्या, कितीही अवघड येऊ द्या, कसलाही येऊ द्या, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. आपलं काय म्हणणं आहे, तो पर्टिक्युलर कीवर्ड त्या ठिकाणी असायला हवा. त्यानंतर या शब्दाबद्दलचे काही उदाहरणं, या शब्दाबद्दलच्या काही केस स्टडीज, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या शब्दाबद्दलचं 1 किंवा 2 असे चांगले वाक्य जे तुमचं इम्प्रेशन क्रिएट करतील. हा पोरगा हुशार आहे, हा पोरगा सिन्सिअर आहे. तुम्ही काय करता, तुम्ही UPSC करायला येता, MPSC करायला येता, आला की सगळ्यात अगोदर आप्पावळून चौकात जाता, ढिगानं पुस्तकं घेता, पुस्तकं ओपन करता, वाच घेता, मग त्याच्यावर लिखाण काम करता, फेसबुकला लिहिता, इंस्टाग्रामला फोटो शेअर करता. अभ्यासाचं काय, बिलकुल माझं म्हणणं आहे, प्रिपरेशन सुरू केल्यानंतर महिनाभर एकही पुस्तक घ्यायचं नाही, बिलकुल घेऊ नका. जोपर्यंत तुमच्याकडनं तुमचा स्वतःचा सिलेबस डिकोड करणं होत नाही, जोपर्यंत हा सगळ्याच्या सगळा सिलेबस तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये कळत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो तुम्ही सिलेबसमध्ये पुढे जाऊ शकत नाही. कारण खूप सगळे शब्द असे आहेत जे तुम्हाला वाटतं तुम्हाला येतात, पण ते तुम्हाला येत नाही. हे सिलेबस डिकोडिंग या प्रकारे सिलेबसच्या प्रत्येक शब्दाला करायचं. ज्या शब्दांना करता येत नाही बाजूला काढून ठेवा आणि मला ऑफिसला तुम्ही भेटू शकता. मी ऑफिसला तुम्ही फोन करून प्रत्येक विद्यार्थ्याला भेटतो. तो विद्यार्थी क्लासचाच असावा असं बिलकुल नाहीये, किंवा अपॉइंटमेंट घ्यावी लागते असं तर माझ्याकडे बिलकुलच नाहीये. फक्त माझ्या फोनवर फोन करून या, तुमची लांबची चक्कर वाचता कामा नये, फोन करून या, मी त्या ठिकाणी तुम्हाला ऑफिसला भेटेल. त्या शब्दात तुमचं काय चुकतं मी तुम्हाला नक्की सांगेल. तर पहिलं का आपल्याला काय करायचं, प्रिपरेशन सुरू केल्यानंतर पहिलं काम करायचंय सिलेबसचं डिकोडिंग करायचं आहे, सिलेबस डिकोडिंग. दुसरा महत्वाचा मुद्दा काय करायचा आहे, दुसरा पॉइंट समजून घ्या. दुसरा पॉइंट आहे सिलेबस डिकोडिंग नंतर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायचं, मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. मागील प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण का महत्वाचं आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणता टॉपिक महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्याबरोबर मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कसं करायचं आपण समजून घ्या. पहा,
आता विश्लेषण कसं करायचं परत एकदा. आता आपण सिलेबस डिकोडिंग करताना काय केलं, तो शब्द घेतला होता. आता प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करताना शब्द नाही घ्यायचा, काय करायचा, तो सिलेबसचा पर्टिक्युलर पॉइंट घ्यायचा. तो सिलेबसचा पॉइंट घ्यायचा. फॉर एक्झाम्पल आपला सिलेबस जर तुम्ही ओपन कराल, राज्यसेवा मुख्यचा, मुख्यबद्दल बोलतोय मी, प्रिलिम्स बद्दल काहीही बोलत नाहीये, मी मुख्यबद्दल सांगतोय. समजा राज्यसेवा मुख्यचा एक पॉइंट आहे, भारतीय संस्कृती आणि कला, यामध्ये डान्स, ड्रामा, आर्किटेक्चर, हे सगळा सिलेबसचा पॉइंट आहे. काय करायचं, असं पेज घ्यायचं, असं पेज, या ठिकाणी सिलेबसचा तो पहिला पॉइंट लिहून काढायचा. सिलेबसचा पहिला पॉइंट, जर सिलेबसचा पॉइंट खूप मोठा असेल त्याला 2-3 पार्टमध्ये डिवाइड करा, जर छोटा असेल तर काय हरकत नाही. सिलेबसचा मोठा पॉइंट घ्या, छोटा पॉइंट घ्या. आता या पॉइंट सोबत काय करायचं, समजा 2023 ची UPSC ची मेन्स, आता सध्याकडे आपला राज्यसेवा मेन्सच्या तर काय प्रश्नपत्रिका आपल्याकडे नाहीयेत, मग आपल्याकडे काय अवेलेबल आहे, तर 2023 ची UPSC ची मेन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. UPSC मेन्सचा तो क्वेश्चन पेपर घ्यायचा, मग हा सिलेबसचा पॉइंट वाचायचा आणि ते 20 प्रश्न वाचायचे आणि हे बघायचं की हा पर्टिक्युलर क्वेश्चन सिलेबसच्या कोणत्या पॉइंट वरनं आलाय. आता तुम्ही गणित लावा, मी समजा तो क्वेश्चन वाचला आणि सिलेबसच्या पॉइंट कडे नजर टाकली, तर मला चेक करावं की हा यातनं आलाय का, यातनं आलाय का, यातनं आलाय का. म्हणजे मला ज्यावेळेस मी एक प्रश्न वाचतो, लक्षात घ्या, मी एक प्रश्न वाचतो त्यावेळी समजा सिलेबसमध्ये 20 पॉइंट आहेत, 20 पैकी मला 10 पॉइंट तर नजरेखालनं घालावे लागतील. सो मी एक प्रश्न वाचल्यानंतर तो सिलेबसच्या कोणत्या पॉइंटमध्ये आलेला आहे हे जर मला पॉइंट आउट करायचं असेल तर मला सिलेबसचे ते 10 पॉइंट नजरेखालनं घालावे लागतील. एका क्वेश्चनसाठी मला सिलेबसचे सगळे पॉइंट 10 वेळेस नजरेखालनं घालावे लागतील. मग एका पेपरमध्ये जर 20 प्रश्न असतील तर मला सांगा हे सिलेबसचे 20 पॉइंट किती वेळा नजरेखालनं घालावे लागतील, क्वेश्चन मार्क, इट इज इक्वल टू 200 वेळा. आलं लक्षात. म्हणजे जेव्हा तुम्ही एका वर्षाच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करता तेव्हा तो क्वेश्चन पेपर ज्या सिलेबसचा आहे त्या सिलेबसच्या 20 पॉइंटचं तुमचं 200 वेळा रिव्हिजन होतं. मला सांगा 200 वेळा रिव्हिजन झाल्यानंतर जर तुम्ही याच पद्धतीने 10 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर मला सांगा सिलेबसचे ते 20 पॉइंट किती वेळा रिवाइज होतील, जवळपास 2000 वेळा रिवाइज होतील. किती वेळा, 2000 वेळा, काहीही कष्ट न घेता. तुम्हाला यातनं काय बेनिफिट मिळेल, सगळ्यात पहिला बेनिफिट मिळेल तुम्हाला हे कळेल की इम्पॉर्टंट टॉपिक कोणता आहे, सोबत हे पण कळेल की लेस इम्पॉर्टंट टॉपिक कोणता आहे. दुसरं महत्वाचं, तिसरं तुम्हाला हे कळेल की कोणत्या पॉइंटवरती करंट बेस्ड क्वेश्चन्स असतात, कोणत्या पॉइंटवरती आउट ऑफ सिलेबस प्रश्न असतात, त्यानंतर कोणत्या पॉइंटवरती ऑल्टरनेटिव्ह इयरला प्रश्न येतात. म्हणजे तुम्ही क्वेश्चन प्रेडिक्ट करू शकता, ऑल्टरनेटिव्ह इयरला कोणते प्रश्न आहेत, तुम्हाला हे सगळं कळतं, लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला कोणत्या कोचिंग क्लासवाल्यांना, माझ्यासारख्या कोणत्या शिक्षकांना सांगण्याची गरज नाहीये, हे सगळं तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कष्टानं कळतं. मग जे मी तुम्हाला सांगितलं, पहिला महिना देवाला द्यायचा, आठवलं ना मी काय सांगितलंय, पहिला महिना देवाला द्यायचा. तर जो पहिला महिना तुम्ही देवाला देताय त्या पहिल्या महिन्यातलं सगळ्यात पहिलं काम काय करायचं, सिलेबसचं डिकोडिंग करायचं. दुसरं काम करायचं, मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं. यामध्ये परत सांगतो, जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला या ठिकाणी असं वाटतंय की तुम्हाला ते करेक्ट आहे का रॉंग हे समजून घ्यायचंय, मी इथं माझा फोन नंबर देतो, 97 64 22 19 99. फक्त शक्यतो तुम्ही सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत कॉल करा. आणि फोन यासाठी करा की तुम्हाला येऊन भेटायचंय. तुमचा नंबर जर माझ्याकडे सेव्ह असेल तर मी कॉलबॅक सुद्धा करतो. या नंबरला कॉल करून तुम्ही मला तुमचं केलेलं सिलेबसचं डिकोडिंग किंवा तुम्ही तुमच्या PYQचं केलेलं विश्लेषण मला दाखवू शकता. त्यात काय करेक्ट आहे, काय रॉंग आहे, काय बदल करायला हवा, त्यात कोणत्या गोष्टी ऍड करायला हव्या, कोणत्या गोष्टी सोडून द्यायला हव्या, हे सगळं मी तुम्हाला सांगेल. यासाठी तुमचं क्लासला ऍडमिशन असावंच असं बिलकुल कंपल्शन नाही. सो आलं लक्षात. पहिला महिना जो आपण देवाला देतोय, या देवाला दिलेल्या महिन्यात आपल्याला काय करायचंय, सिलेबसचं डिकोडिंग करायचं मस्त मजा करत आणि PYQचं विश्लेषण करायचं, ज्यामधनं तुमच्या गोष्टी क्लिअर होतील. हे झाले 2 टप्पे. पहिले 2 पावलं म्हणजे जे तुमचा प्रश्न आहे ना की सर MPSC ची तयारी करायची नेमकी सुरुवात कुठून करू, कुणी म्हणतं स्टेट बोर्ड वाच, कुणी म्हणतं NCERT वाच, कुणी म्हणतं हे कर, कुणी म्हणतं ते कर. माझं बिलकुल काही नाही करायचं. हा, तुम्हाला एक लक्षात घ्या, जर परीक्षा पास व्हायची असेल तर यू शुड हॅव अ गुरु. एक गुरु करा.
मी असेल, आई असेल, वडील असेल, मित्र असेल, एखादा मेंटॉर असेल, कोणतरी सिनियर असेल, पण ते एका गुरुला स्टिक राहा. गुरुला एक विचारलं, लगेच शेजाऱ्याला जाऊन विचारतो की त्यांनी सांगितलेलं करेक्ट आहे का, परत तिसऱ्याला जाऊन विचारतो की ह्या दोघांनी सांगितलेलं करेक्ट आहे का. असं केलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यभराचा ढिगभर कन्फ्युजनचा साठा घेऊन जाल आणि तुम्ही डिसिसिव्ह असणार नाहीत. हा तुमचा सगळ्यात मोठं नुकसान असणार आहे. सो यू शुड हॅव अ गुरु. एक गुरु असायला हवा. गुरु विना विद्या मिळणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. मग आपण दोन गोष्टी पाहिल्या. सुरुवात करताना काय करायचं, पहिलं काम करायचं सिलेबसचं डिकोडिंग करायचं, दुसरं काम करायचं मागील सगळ्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं. दोन गोष्टी झाल्या. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. आता नेमकं काय करायचं. मग खूप सगळी लोक सांगतात की तुम्ही स्टेट बोर्डच्या पुस्तकांचं वाचन करावं. स्टेट बोर्ड, जी लोक मराठीमध्ये तयारी करतात त्या लोकांनी स्टेट बोर्डच्या पुस्तकांचं वाचन करावं. मग स्टेट बोर्डच्या पुस्तकांचं वाचन करा म्हणलं की माझ्यासारखा कोचिंग क्लासवाला त्याला कमर्शियली युटिलाइज करायचा प्रयत्न करतो. तो काय करतो, स्टेट बोर्डच्या सगळ्या नोट्स एका ठिकाणी कंपाईल करतो. डोंट डू धिस. पहिला प्रश्न, सर स्टेट बोर्डच्या नोट्सचं पुस्तक वाचावं की सेपरेट स्टेट बोर्ड वाचावं. मी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगेल, सेपरेट स्टेट बोर्ड वाचा. स्टेट बोर्डच्या नोट्स वाचू नका, बिलकुल वाचू नका. त्याचा फायदा होत नाही. का तर स्टेट बोर्ड वाचण्याचे काही कारण आहेत. स्टेट बोर्ड वाचण्याचे काही कारण आहेत. मी त्या मुद्द्याकडे येतो की नेमकं काय आहे. चला आपण स्टेट बोर्ड बद्दल काही प्रश्न समजून घ्या. थोडे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत, मला वाटतं की तुम्ही ऍड्रेस करायला हवे. सगळ्यात पहिलं, स्टेट बोर्ड का वाचावं, तर बेसिक गोष्टी समजण्यासाठी. 12वी नंतर आपले खूप सगळे कन्सेप्ट, आपल्या खूप सगळ्या अंडरस्टँडिंग, आपला खूप सगळा डेटा आपण विसरून गेलोय. नागरिक शास्त्रामधल्या सरपंचाबाबतच्या छोट्या छोट्या संकल्पना सुद्धा आपल्याला माहित नाहीयेत. फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मुलांना, शहरी भागातील मुलांना तुम्ही विचारा, बाबा ग्रामसभा म्हणजे काय, त्यांना ते सुद्धा माहित नाहीये. महाराष्ट्रामध्ये महिला ग्रामसभा केव्हा घेतली हे सुद्धा त्यांना माहित नाहीये. ही छोटी साधी बेसिक गोष्ट जी तुम्हाला कळायला हवी. सो बारीकातल्या बारीक तुमच्या अभ्यासातल्या बेसिक गोष्टी समजण्यासाठी माझं म्हणणं आहे स्टेट बोर्डची रीडिंग करणं मस्ट आहे. मी परत एकदा सांगतो, स्टेट बोर्डचं पुस्तक वाचावं की स्टेट बोर्डच्या नोट्स वाचाव्या. हा, यात आणखीन एक सांगतो की माझं स्वतःचं स्टेट बोर्डच्या नोट्सचं पुस्तक आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला स्टेट बोर्डच्या नोट्स वाचा हे मी कधीही रिकमेंड करणार नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येकाने स्टेट बोर्डचं पुस्तक वाचावं, जे तुमच्या अभ्यासाला सर्वांगीण विकास करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरेल. म्हणून स्पष्ट भाषेत सांगतो, स्टेट बोर्डचं पुस्तक वाचावं, स्टेट बोर्डच्या नोट्स वाचणं. मग परत तुम्ही फास्ट फूड खाण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही शरीर बनविण्यासाठी प्रोटीन खाण्याचा प्रयत्न करताय, ते प्रोटीन जास्त पोटात गेल्यानंतर केराटिन कधी तुमच्या किडन्या फेल होतील कळणार सुद्धा नाही. म्हणून गोष्टी लिमिटमध्ये करायच्या. यामध्ये महत्वाचं काय की स्टेट बोर्डचं पुस्तक वाचायचं. दुसरं का वाचायचं स्टेट बोर्ड, अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी. मग किंवा सोप्या भाषेमध्ये सांगतो, अभ्यास करण्याची सवय लागण्यासाठी तुम्ही स्टेट बोर्ड वाचावं. सवय लागावी, बरोबर आहे ना. मला सांगा, ज्या गोष्टीची तुम्हाला मागच्या 3 वर्षांपासून कसलीही सवय नाहीये, जी गोष्ट तुम्ही मागच्या 4 वर्षापासून केलेलीही नाहीये, जी गोष्ट तुम्हाला अत्यंत न आवडती आहे, जी करायला तुम्हाला बिलकुलच आवडत नाही, मला सांगा, जर तुम्हाला आता सांगितलं ये आणि दिवसाला 12-12 तास अभ्यास करत बस, चालणार आहे का? नाही चालणार आहे. मग बरं, त्यामध्ये समजा तुम्हाला अचानक मी लक्ष्मीकांत आणून दिलं, रमेश सिंग आणून दिलं, मोठे मोठे असे दणादण ठोकळे आणून दिले, तुम्ही म्हणाल सर ही तुमची स्पर्धा परीक्षा तुम्हाला लक लाभ, मला माझ्या घरी जाऊ द्या. आणि मग तो मीम, तो जोक फिरतो ना, वो कौन था जिसने कहा था की स्पर्धा परीक्षा कर बहुत ज्यादा स्कोप है. बरं, तुम्ही त्याला शोधून तुम्ही त्याला सगळ्यात अगोदर मारायला पाळत. असं नाही झालं पाहिजे का. अगेन, प्रत्येक सेकंदाला तुम्हाला तुमच्या 2 सरदारांची काळजी घ्यायची. वन इज युअर ब्रेन, सेकंड इज युअर हार्ट. यांना नाराज नाही करायचं. अख्खं जग नाराज झालं तरी याचा अर्थ असा बिलकुल नाहीये की अभ्यासच करायचा नाही, असा पण अर्थ नाही काढायचा. ब्रेन आणि हार्ट ही 2 लोक जर नाराज झाली तर लक्षात घ्या बॅलन्स बिघडतो. स्विमिंग मधला बॅलन्स बिघडतो, रनिंग मधला बॅलन्स बिघडतो, सायकलिंग मधला, मोटरसायकलिंग मधला, प्रत्येक गोष्ट बॅलन्स बिघडतो. का? कारण हार्ट आणि ब्रेनचं कोऑर्डिनेशन बिघडलं की गोष्टी बिघडतात. सो ज्यांना अभ्यासाची सवय नाहीये त्या सगळ्या लोकांसाठी हे स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. दुसरं, व्हॅल्यू ॲडिशन, मूल्यवर्धन. स्टेट बोर्ड सरकारी प्रकाशनं आहेत ना, सरकारचं प्रकाशन आहे. मग स्टेट बोर्ड मधली एखादी डायग्राम, एखादा ग्राफ, एखादा फ्लो चार्ट, एखादी महत्वाची माहिती, एखादी आकडेवारी आपण आपल्या परीक्षेत वापरू शकतो की याचा आपण विचार करायला हवा. लक्षात घ्या, मूल्यवर्धन. तुमचं उत्तर वेगळं कसं करता येईल, तुमच्या उत्तरामध्ये अशी कोणती गोष्ट वेगळी टाकतील की जर समजा ती पर्टिक्युलर गोष्ट टाकली तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये हाफ मार्क एक्स्ट्रा मिळेल. याचा जर तुम्ही विचार केला तर हा विचार झाला तर तुम्हाला नक्की बेनिफिट मिळेल. म्हणून मग काय, व्हॅल्यू ॲडिशनसाठी पुढची महत्वाची गोष्ट काय की स्टेट बोर्डमध्ये एक सरकारी भाषा असते. मग आपण ही भाषा करू शकतो का?
नॉर्मली आपल्याला आपली बोलीभाषा बोलायची सवय लागलेली असते. मित्रांनो, बोलीभाषा बोलण्यात वाईट काही नाहीये, पण परीक्षेची रिक्वायरमेंट वेगळी आहे, अधिकाऱ्याची रिक्वायरमेंट वेगळी आहे, आयोगाची रिक्वायरमेंट वेगळी आहे, सरकारची रिक्वायरमेंट वेगळी आहे. त्यांना रस्त्यावरनं चालणारा गावरान बोलीभाषा बोलणारा माणूस नकोय. त्यांना सरकारला रिप्रेझेंट करणारा, मृदू भाषा असणारा, चांगली भाषा असणारा अधिकारी हवाय. ते त्याला ट्रेनिंग देऊन पॉश करतील, पण त्याच्या अगोदर सुद्धा त्याच्या उत्तरामध्ये हे सगळं रिफ्लेक्ट व्हायला हवं. आणि ही भाषा तुम्ही स्टेट बोर्ड मधनं शोधू शकता. स्टेट बोर्ड मधली उदाहरणं, आकृत्या, ग्राफ, फ्लो चार्ट, पाय चार्ट, किंवा स्टेट बोर्ड मधलं एखादं वाक्य, कोणतं एखादं स्टेटमेंट जे तुम्ही तुमच्या उत्तराचा आयदर इंट्रोडक्शन किंवा कन्क्लुजन म्हणून वापरू शकता. त्यासाठी तो सुद्धा तुम्हाला स्टेट बोर्डचा खूप मोठा बेनिफिट होणार आहे, ज्यावर तुम्ही काम करणं गरजेचं. सो लक्षात घ्या, स्टेट बोर्ड वाचायचं आहे, नोट्स वाचायच्या नाही, त्यांनी का वाचायचंय, यासाठी वाचायचंय. आता मी हे सांगितल्यानंतर मला माहितीये तुमच्या डोक्यात खूप सगळे प्रश्न आहेत, किंवा खूप सगळे प्रश्न तुमच्या डोक्यात येतात. मी ते प्रश्न अड्रेस करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, सर मला एमपीएससी करायचे, मी एनसीईआरटी वाचू की स्टेट बोर्ड वाचू? बघा, परीक्षा द्यायची तुम्हाला मराठीमध्ये, तुम्ही वाचताय एनसीईआरटी इंग्लिशमध्ये, चालणार आहे का? नाही, बिलकुल चालणार नाही. मी एक गोष्ट स्पष्ट करतो, हे माझं मत आहे तरी सुद्धा स्पष्ट करतो. तो जुना काळ होता ज्या काळामध्ये स्टेट बोर्डचा कंटेंटची क्वालिटी एनसीईआरटीच्या बरोबरीची नव्हती. आजचा काळ असा आहे की आपल्या सगळ्या स्टेट बोर्डची क्वालिटी एनसीईआरटीच्या बरोबरीची आहे. येस, महाराष्ट्र शासनाच्या स्टेट बोर्डची क्वालिटी एनसीईआरटीच्या बरोबरीची आहे. यामुळे ज्या लोकांना मराठीमध्ये परीक्षा करायची, ज्या लोकांना एमपीएससी इंग्लिशमध्ये करायची, ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी इंग्लिशमध्ये करायचे, त्या विद्यार्थ्यांनी एनसीईआरटी वाचा, स्टेट बोर्ड वाचण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससीची परीक्षा मराठीमध्ये द्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांना परत एकदा सांगू शकतो, त्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्डच वाचावं. आणखीन एक वर्ग जो म्हणतो, सर मला इंग्लिश थोडी कच्ची आहे, पण मला खूप सगळ्या लोकांनी सांगितलंय, त्यांनी सांगितलं की एनसीईआरटीच वाचा, मग मी एनसीईआरटी हिंदीमध्ये वाचू का? मी अशा लोकांना समोर डिमॉरलाइज करत नाही, पण माझं म्हणणं काय की जायचंय या गावाला, पण या गावचा रस्ता खराब आहे, अवघड आहे, किचकट आहे, मी या रस्त्याने गेलो तर चालेल का? मला सांगा, तुम्ही या रस्त्याने गेल्यावर या गावाला पोहोचणार का? नाही पोहोचणार आहे. दोन वेगळे रस्ते आहेत. नाही पण सर थोडाफार फायदा होतो ना. माझं म्हणणं आहे, थोडाफार फायदा होईपर्यंत तू 50 वर्षाचा झाला तर चालेल का? नाही चालणार आहे. परत ते ब्लेम कराल की स्पर्धा परीक्षेला 10-10 वर्ष लागतात. नाही चालणार आहे. म्हणून पहिला महत्वाचा मुद्दा स्पष्ट करतो, क्लिअर करतो. ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी इंग्लिशमध्ये करायचे, त्या विद्यार्थ्यांनी एनसीईआरटी वाचा. ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी मराठीमध्ये करायचे, त्या विद्यार्थ्यांनी कंपल्सरी स्टेट बोर्ड वाचा. महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्ड हे एनसीईआरटीच्या तोडीस तोड आहे. दुसरं, वाचून किती दिवसात पूर्ण करायचं आहे? किती दिवसात? ही एक प्रचंड घाई असणारी एक जमात आहे बघा, ज्यांना प्रत्येक गोष्टीची घाई आहे. हे किती दिवसात वाचू, ते किती दिवसात वाचू, सर हे 4 दिवसात संपले. माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला कोणी बक्षीस देणार आहे का? बरं, आता या सेकंदाला या ठिकाणी दिलेलं कोणतंही बक्षीस हे तुमच्या शून्य कामाचं आहे. याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. झिरो फायदा आहे, झिरो फायदा. मग एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड जे तुम्ही वाचताय हे किती दिवसात पूर्ण करू, यापेक्षा हे तुम्ही समजून घेऊन वाचा. समजून घेऊन वाचणे. मग पुढचं महत्त्व, याला खूप जास्त वेळ लागतो. लागू द्या वेळ. जायचंय कुठं, दाखवायचंय कुणाला, प्रिलिम्स आहे, मेन्स आहे. मला सांगा, पुस्तक वाचून झालंय पण प्रिलिम्सची उत्तरं करेक्ट येत नाहीत. स्टेट बोर्डचं 10 वाचून झालंय पण त्याच्या आधारावर उत्तर लिहिता येत नाही. मग या सगळ्या वाचण्याला शून्य व्हॅल्यू आहे. समजून घेऊन वाचायचं, अंडरस्टँड करून वाचायचं, तर याला अर्थ आहे. एका दिवसात किती स्टेट बोर्ड वाचावे आपल्या अंडरस्टँडिंगनुसार ठरतं. माझं म्हणणं आहे, मी तुम्हाला आणखीन सोपं करतो. तुम्ही तुमचा अभ्यास तर चालू द्यायचा, सिलेबसचं डिकोडिंग कंटिन्यू ठेवायचं, तुमच्या PYQचं अनालिसिस कंटिन्यू ठेवायचं. हे करत असताना पहिल्या महिन्यावर तुम्ही क्लास अटेंड करत असताना, जर क्लास करत असाल तर, जर क्लास करत नसाल तर सेल्फ स्टडी करत असताना माझं म्हणणं आहे 1.5 तास एका एनसीईआरटीला, स्टेट बोर्डला 1.5 तास दुसऱ्या एनसीईआरटीला. दिवसात तुम्ही 2 एनसीईआरटी वाचाव्या. वेगवेगळ्या विषयांच्या वाचल्या तरी चालतं. काय होतं, आपण एकाच वेळेस 2 वेगळ्या गोष्टी करतो तर आपल्याला चांगले हार्मोन सिक्रेट होतात, आपल्याला व्हरायटी मिळते, ब्रेनला चांगलं खाद्य मिळतं. यात मग काही लोक म्हणतात 2 एनसीईआरटी वाचले तर कन्फ्युजन होईल. मला सांगा काय कन्फ्युजन होईल? या बाजूला सूर्याच्या भोवती ग्रहमाला फिरतात आणि त्या बाजूला राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ, दोन्हीमध्ये काय कन्फ्युजन आहे? असं होणार आहे का की सूर्याला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असतं आणि राष्ट्रपतीच्या भोवती सगळे ग्रह फिरतात? असं होईल का?
नाही होणार आहे. स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवा, स्वतःच्या पद्धतीने काम करा. हे माझं प्रामाणिक मत आहे की तुम्ही एका दिवसामध्ये 2 NCERT वाचावा. कोणते स्टेट बोर्ड चांगले, नवे की जुने, हा वाद कुठून आलाय देव जाणो. एखाद दुसरा प्रिलिम्सचा प्रश्न असतो, एखाद्या NCERT मधला कोपऱ्यातला प्रश्न असतो, तो प्रश्न एखाद्या कार्यकर्त्याला येतो, तो कार्यकर्ता सांगतो की मी जुनं स्टेट बोर्ड वाचलं, माझं उत्तर करेक्ट आलं. त्याला हे कुणी विचारत नाही की तुझे बाकीचे बरोबर आलेत का, तू प्रिलिम्स क्लिअर झालास का, तू मेन्स क्लिअर, हे त्याला कुणी विचारत नाही. पण त्या एका प्रश्नासाठी तुम्ही एवढं ओव्हर अनालिसिस करता की बाकी जे टॉपिक, ज्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगले प्रश्न, खूप चांगले मार्क्स पडू शकले असे, ते तुम्ही दुर्लक्ष करता. जे स्टेट बोर्ड मिळल, नवं मिळो जुनं मिळो, ते वाचणे. का सध्याच्या परिस्थितीमध्ये कोचिंग क्लासेसचं रेफरन्स मटेरियल हे ChatGPT, जेमिनी, बार्ड यामुळे एवढं चांगलं आलेलं आहे की त्या जुन्या NCERT, जुन्या स्टेट बोर्ड मधलं, नवीन स्टेट बोर्ड मधलं सगळ्याच्या सगळा डेटा हे सगळे कोचिंग क्लासवाले इन्क्लुडिंग ज्ञानदीप अकॅडमी या मटेरियलमध्ये देण्याचा प्रयत्न करतायत. सगळं तुम्हाला अवेलेबल होणार आहे. म्हणून जुनं किंवा नवं यामध्ये वेळ न घालवता जे तुमच्या हाती स्टेट बोर्ड मिळेल ते स्टेट बोर्ड वाचायला सुरू करा. स्टेट बोर्ड प्रिलिम्सला चांगला आहे का मेन्सला चांगला आहे? दोन्ही परीक्षांना चांगला आहे. दोन्ही परीक्षांना महत्वाची गोष्ट, खूप सगळी लोक प्रिपरेशन सुरू केले की विज्ञानाचे स्टेट बोर्ड वाचतात. हे स्टेट बोर्ड संपायला 6 महिने लागतात. मग त्यांना कळतं की MPSC कुछ अपने बस की बात नाही है. माझं स्पष्ट मत आहे, विज्ञानाच्या स्टेट बोर्ड मला सगळा डेटा, जेवढे सगळे चांगले विज्ञानाचे रेफरन्स मटेरियल आहेत पण त्या सगळ्यामध्ये सगळा डेटा कव्हर आहे. मी तुम्हाला पहिला मुद्दा सुचल, विज्ञानाचे स्टेट बोर्ड वाचू नका. लोक हा विचार करतात, मी त्याचं पुस्तक का विकत घेऊ, मी त्याला पैसे का देऊ, माझे पैसे सरकारला जायला हवे, त्या लेखकाला, त्या कोचिंग क्लासवाल्याला का. माझं काय म्हणणं आहे की तू नाही घेतलं तर जो पास होणार आहे तो घेणारच आहे. पण तू काय, तू त्या स्मार्ट वर्क न करता त्या हार्डवर्क करण्याच्या जे तुझे 1.5-2 वर्ष एक्स्ट्रा जाणार आहेत याचा तू विचार करत नाही. म्हणून महत्वाची गोष्ट काय, विज्ञानाचे स्टेट बोर्ड बिलकुल वाचायचे नाही. नाही म्हणजे नाही. एक कोणतंही चांगलं रेफरन्स मटेरियल वाचायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, विज्ञान फक्त आपल्याला पूर्व परीक्षेला आहे, इतर कोणत्याही परीक्षेला त्याचा फायदा नाही, फक्त पूर्वला आहे. सो इथं लक्षात घ्या, तुम्ही विज्ञानाचा स्टेट बोर्ड बिलकुल वाचू नका. रिव्हिजन किती वेळा करावी मला सांगा. एखादी गोष्ट तुम्ही पहिल्यांदा वाचल्यावर थोडीफार कळली, सेकंड टाइम वाचल्यावर 90% कळली, थर्ड टाइम सगळं कळलं, तर मला सांगा किती वेळा रिव्हिजन करावी हा प्रश्न येतो कुठं. काय झालंय ना, तुम्ही स्पर्धा परीक्षांचं थिओरायझेशन केलंय. प्रत्येक जण येतो, आपलं लॉजिक सांगतो, आपलं भाषण मांडतो, आपली स्ट्रॅटेजी सांगतो आणि तुम्ही काय करता, तुम्ही भुलता. तुम्ही परीक्षेचं बेसिक समजून घेत नाहीयेत. रिव्हिजन किती वेळा करावी यापेक्षा जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत करा. मला 2 रिव्हिजन मध्ये कळेल, याला 3 रिव्हिजन मध्ये कळेल, याला 4 मध्ये कळेल, तुम्हाला 10 मध्ये कळेल. हे तुमच्या इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीनुसार ठरतं. म्हणून एखाद्या विषयाचं रिव्हिजन किती वेळा करावं हा प्रश्नच गैर लागू ठरतो. मग महत्वाचं काय, रिव्हिजन किती वेळा करावी यापेक्षा युट्यूबला माझा आणखीन एक व्हिडिओ आहे, तुम्ही जर असाल तर रिव्हिजन कसे करावे डॅश महेश शिंदे, तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप करा किंवा मराठीमध्ये टाईप करा, तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. रिव्हिजन कसे करावे बाय महेश शिंदे हा युट्यूबला जर व्हिडिओ टाकाल, रिव्हिजन कसं करावं हे मी सांगेल. आणि माझं म्हणणं आहे, रिव्हिजन किती वेळा करावं यापेक्षा लक्षात घ्या, पहिल्या रिडिंगमध्ये पुस्तकासोबत ओळख करून घ्यावी, दुसऱ्या रिडिंग मध्ये पुस्तकामधले कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावे, कन्सेप्ट, आणि तिसऱ्या रिडिंग मध्ये पुस्तक आपल्याला पक्क पाठ व्हायला हवं. तिसरी प्लस मी आणखीन एक ऍड करेल चौथी, या 2 रिडिंग मध्ये. सो लक्षात घ्या, 4 रिडिंग मोर दॅन सफिशियंट. पहिली रिडिंग, दुसरी, खूप सगळ्या लोकांना 2 रिडिंग मोर दॅन सफिशियंट असतात. माझ्यासारखा जो ऍव्हरेज स्टुडंट आहे याला 4 रिडिंग लागतात. मी ऍव्हरेज आहे, खूप जास्त हुशार नाहीये, तेव्हा मला इथं कंपल्सरी 4 रिडिंग लागतात. पण काय होतं की पहिल्या रिडिंगला तुम्हाला एखादं पुस्तक वाचायला जर 1 महिना लागला असेल, 1 महिना, तर मी तुम्हाला सांगतो सेकंड रिडिंगला हा वेळ कमी होऊन 20 दिवसात येतो, आणि तिसरी रिडिंग 10 दिवसात, आणि चौथ्या रिडिंगला तुम्ही हार्डली 5 दिवसात त्याला सहज कव्हर करू शकता. म्हणून तुम्ही 4 रिडिंग करा. फक्त रिडिंग करताना मी जेव्हा अगोदर सांगितलं की ब्रेन आणि हार्ट यांना त्रास द्यायचा नाही, नोट्स काढाव्यात का, परत एकदा सांगतो. आता हा महत्वाचा प्रश्न, पोरग MPSC UPSC करायला आलं की पहिला प्रश्न, सर नोट्स काढू का, सर नोट्स काढू का, सर नोट्स काढू का. नोट्स का काढायचे असतात माहितीये का, हे सायकोलॉजिकल आहे. तुम्ही सगळे लोक समजून घ्या, तुम्हाला नोट्स काढायची घाई का आहे. तुम्ही ओ माय गॉड नावाचा पिक्चर बघितलाय, त्या पिक्चर मध्ये एक वाक्य आहे बघा, वी आर गॉड फिअरिंग पीपल, वी आर नॉट गॉड लव्हिंग पीपल. आपण देवावरची भक्ती, देवाने काहीतरी आपल्या विरुद्ध अनिष्ट करू नये
देवा आपल्यावरती कोपू नये यामुळे आपण देवावरती भक्ती करतो. देवाने आपलं देवावरती प्रेम आहे म्हणून आपण भक्ती करत नाही. सेम, वी आर एक्झाम फिअरिंग पीपल, वी आर नॉट एक्झाम लव्हिंग पीपल. आपल्याला परीक्षेची प्रचंड भीती आहे. मी नापास होईल का, मी नापास होईल का, मी नापास होईल का, हा विचार आपण खूपदा करतो. म्हणून आपण अभ्यास करतो. मी हे वाचलं तर यातला हा पॉइंट महत्वाचा आहे, हा टॉप स्कोरिंग आहे, हा 2 नंबरचा स्कोरिंग आहे, हा 3 नंबरचा स्कोरिंग आहे. सो हे वाचलं तर मला एवढे मार्क पडतील, मी पास होईल. 2 पर्स्पेक्टिव्ह, तुम्ही सेकंड पर्स्पेक्टिव्ह अभ्यास करत नाही. आणि म्हणून तुम्ही काय करता, तुम्ही तो पेज वाचता. पेज वाचलं की तुम्हाला पहिली भीती असते, माझ्या लक्षात राहिले का नाही, तुम्ही लगेच दाबून ठेवता. मेसला जाता, चहाला जाता, जेवायला जाता, FC रोडला जाता, JM रोडला जाता, घाबरता. मग तुम्हाला वाटतं आपण विसरलो का, विसरलो का, विसरलो का, विसरलो का. आणि म्हणून ही भीतीपोटी तुम्ही काय करता, तुम्ही नोट्स काढायला जाता. माझं स्पष्ट म्हणणं आहे, नोट्स काढणं हे ऑफिसरचं काम नाही. थोडं स्पष्ट बोलणार आहे पण खरं बोलणार आहे. नोट्स काढणं ऑफिसरचं काम नाही. नोट्स काढणं म्हणजे स्टडी सुद्धा नाही. ऍब्सोल्युटली नाही, बिलकुल नाही. नोट्स काढणं म्हणजे स्टडी सुद्धा नाही. नोट्स काढणं हे शुद्ध क्लरिकल काम आहे. मग स्टेट बोर्डच्या नोट्स काढाव्यात का? बिलकुल नोट्स नाही काढायच्या, काही गरज नाही. स्टेट बोर्ड आहे तिथंच अंडरलाईन करा, तिथंच हायलाईट करा, तिथंच बाजूला लिहा. एखादा स्टिकी नोट घ्या, स्टिकी नोट त्या ठिकाणी चिटकवा. जर तुम्हाला वाटलं एखादं पेज खूप महत्वाचं आहे, प्रत्येकाकडे आपल्याकडे स्मार्टफोन असतो, स्मार्टफोनमध्ये फोटो काढा, फोटो त्या ठिकाणी ठेवा. खतम. मी स्टेट बोर्डच्या नोट्स काढण्याच्या आणि स्टेट बोर्डच्या रेडीमेड नोट्स वाचण्याच्या कम्प्लिटली अगेन्स्ट आहे. नोट्स नाही काढायच्या. त्यालाच 2दा 3दा 4दा वाचायचं. माझं म्हणणं आहे ते मोर दॅन सफिशियंट आहे. नोट्सचा सगळा डेटा जेव्हा तुम्ही रेफरन्स मटेरियल वाचणार आहात, त्या रेफरन्स मटेरियलमध्ये तुम्हाला नोट्सचा सगळ्याच्या सगळा डेटा मिळणार आहे. सो नो नीड टू गो फॉर नोट्स मेकिंग. स्टेट बोर्डचा बाकीच्यांबद्दल मी नंतर सांगणार आहे. तर हे तुमचे स्टेट बोर्डचे प्रश्न होते. लेक्चरच्या शेवटी परत आपण तुमचे काय प्रश्न घेऊया. आता नोट्स मेकिंग करायच्या नाहीयेत, पण माझं म्हणणं काय की व्हॅल्यू ऍडिशन तुम्ही करणं गरजेचं आहे. व्हॅल्यू ऍडिशन यासाठी माझा 7 नोटबुकचा एक फंडा आहे. लाईफ टाईमचे 7 नोटबुक. लाईफ टाईम जे तुम्ही तुमचं जे UPSC MPSC प्रिपरेशनची जी लाईफ आहे, UPSC प्रिपरेशन MPSC प्रिपरेशनची जी लाईफ आहे, यामध्ये तुम्ही 7 नोटबुक मेंटेन करायलाच हव्या. 7 नोटबुक. कशासाठी 7 नोटबुक गरजेचे आहेत? पहिली महत्वाची गोष्ट, तुमचे GSचे 4 विषय आहेत. GSचे 1, 2, 3 आणि 4 सोबत तुमच्या ऑप्शनलचे 2 विषय आहेत. ऑप्शनल 1, ऑप्शनल 2. 2 पेपर्स आहेत, विषय नाही, 2 पेपर्स आहेत. तिसरं काय आहे? 250 मार्कांचा एस्से. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती झालं टोटल? 7 नोटबुक करायच्या 200 पानांच्या. या नोटबुकवर जेल पेननं लिहायचं. तुम्ही आणखीन एक ऑब्झर्व करा, जेवढ्या नोट्स किंवा जेवढं तुम्ही लिहिलंय साध्या बॉल पॉईंट पेननं लिहिलंय ते वर्षभरानं परत त्याची सगळी शाई, त्याचं तेल सगळ्या पानाला लागतं. आणि मग तुमची ती पानं जर घरात खूप किडे झाले असेल तर किड्यांना लटकवायला, त्याला चिटकवायला कामी येतं. यूज जेल पेन. वेगळा एक मुद्दा सांगतो बाजूचा, लक्षात घ्या. जेल पेन वापरायची सवय लावा. 5 रुपयाचा कॅमलिनचा, नटराजचा, कोणाच्या 10 रुपयाचा लिंक ओशनचा कोणाचा जेल पेन मिळतो. जेल पेन वापरायला सुरू करा. चला 7 नोटबुक. 7 नोटबुक का करायच्यात? व्हॅल्यू ऍडिशन साठी. व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे काय? या नोटबुक मध्ये उठलं की कार्ड नोट्स, उठलं की कार्ड नोट्स, उठलं की कार्ड नोट्स असं बिलकुल नाही करायचं. या नोटबुक मध्ये काय करायचं? तुम्ही न्यूजपेपर वाचताय, मोबाईल स्क्रोल करताय, कुठेतरी एखादा ध्रुव राठीचा व्हिडिओ बघताय किंवा कुठेतरी तुम्ही आणखीन जे काही बघताय, हे सगळं बघत असताना तुम्हाला वाटलं की सर हा पर्टिक्युलर पॉईंट माझ्या उत्तरात मी केस स्टडी म्हणून वापरू शकतो. तेवढी ओळ, तेवढा मुद्दा आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचा. म्हणजे त्या नोटबुकमध्ये 2, 3, 4 दिवसांनी एखादा मुद्दा आला तर लिहायचा. उठले डेफिनेशन लिहित बसलेत, उठले नोट्स काढत बसलेत, असलं बिलकुल करायचं नाही. या 7 नोटबुक यासाठी असतील की तुमच्या सिलेबसच्या प्रत्येक पॉइंटला सिलेबस डिकोडिंग वेगळं, PYQ अनालिसिस वेगळं. मी या 7 नोटबुक तुम्हाला वेगळ्या करण्यासाठी सांगतोय. यामध्ये फक्त आणि फक्त डायरेक्टली तुमच्या आन्सर शीट मध्ये तुम्ही काय एक्झाम्पल लिहाल, काय ग्राफ लिहाल, काय फ्लो चार्ट काढाल, कोणते सेंटेन्सेस लिहाल, काय इंट्रोडक्शन टाकाल, एवढंच फक्त या नोटबुक मध्ये यायला हवं. बाकीचा फापट पसारा या नोटबुक मध्ये बिलकुल येता कामा नये.
राहील लक्षात. कसलाही पसारा यामध्ये येता कामा नये, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. व्हॅल्यू ऍडिशनसाठी या 7 नोटबुक पक्क्या बनवायच्या आहेत. लक्षात घ्या, या 7 नोटबुक मध्ये असं होऊ शकतं की माइट बी तुमचं पूर्ण UPSC MPSCचं करिअर संपत असताना हार्डली 10-12 पानं, 20 पानं, 30 पानं किंवा 60 पानं झाले असेल. नो इश्यू. पूर्ण भरायची नाहीये, कुणाला तरी दाखवणे, बघ माझ्या 4 नोटबुक भरल्या, दे मला बक्षीस, या करण्यासाठी या नोटबुक भरायच्या नाहीयेत. नोटबुक अशा असाव्या की प्रश्न वाचला की हा माझ्या नोटबुक मधला हा पर्टिक्युलर डेटा आहे, पटकन मी इंट्रोडक्शन साठी टाकतो, पटकन कन्क्लुजन साठी टाकतो. हे तुमच्या डोक्यात त्या सेकंदाला यायला हवं, त्या मोमेंटला यायला हवं. नोटबुक मध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक आकडेवारी, डायग्राम, ग्राफ, फ्लो चार्ट तुम्हाला मुखपाठ असायला हवा. सिलेबसवर तुमच्या ब्रेनमध्ये त्याचं लिंक असायला हवं. 7 नोटबुक प्रत्येकाने मेंटेन करा. जर तुम्ही नोटबुक केल्या, तुम्हाला नाही कळलं कसं करतोय, काय करतोय, मला आणून दाखवा, ऑफिसला आणून दाखवा, मी तुम्हाला सांगतो काय करायचं काय नाही. तर 7 नोटबुक फक्त नोट्स मेकिंग साठी नाही, परत एकदा क्लिअर करतो, या 7 नोटबुक नोट्स मेकिंग साठी बिलकुल नाही वापरायच्या, नोट्स साठी नाही. या 7 नोटबुकचा मेन पर्पज काय असायला हवा, फक्त आणि फक्त व्हॅल्यू ऍडिशन पर्पज असायला हवा. प्रत्येक प्रश्नात मी हाफ मार्क एक्स्ट्रा कसा मिळवू शकतो तो विचार करण्यासाठी या 7 नोटबुक असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे, नोट्स केव्हा काढाव्यात. नोट्स केव्हा काढाव्यात बघा, नोट्स काढण्यामध्ये माझं साधं सरळ सोप्या भाषेतलं एक म्हणणं आहे, नोट्स तुम्ही जेव्हा तुम्हाला तो सब्जेक्ट खूप चांगला कळलाय तेव्हा काढाव्यात. राज्यसेवा नवीन पॅटर्न नुसार नोट्स कशा काढायच्या यावर मी एक सेपरेट लेक्चर घेईल. कारण काय ना, त्याला अर्धा-पाऊण तास लागेल सांगण्यासाठी, तो वेगळा विषय आहे. ऑप्शनलच्या नोट्स कशा काढायच्या, GSच्या नोट्स कशा काढायच्या, essay साठी नोट्स कशा काढायच्या हे मी सेपरेट सांगेल. फक्त आता मला काय करायचंय, तुम्ही सगळे विद्यार्थी जे प्रिपरेशन सुरू करताय, तर प्रिपरेशन सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायला हवं, नोट्स केव्हा काढायला हव्या याबद्दल मी सांगतो. लक्षात घ्या. आणखीन एक महत्वाचं वाक्य सांगतो, प्रिपरेशन सुरू केल्यानंतर पहिले 6 महिने नोट्स काढणं हे पाप आहे. लक्षात घ्या. परत एकदा सांगतो, MPSC नवीन पॅटर्नने प्रिपरेशन सुरू केल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात व्हॅल्यू ऍडिशन करू शकता. व्हॅल्यू ऍडिशन वेगळी गोष्ट आहे, नोट्स वेगळा भाग आहे. व्हॅल्यू ऍडिशन करू शकता, नोट्स काढणं पाप आहे. आणि हे पाप गंगेत धुतलं जात नाही, काशीत धुतलं जात नाही, विठ्ठलाकडे गेलात, आळंदीला गेलात, कुठं जरी गेलात तरी हे पाप धुतलं जात नाही. तुम्ही ठरवा, पाप करून नापास व्हायचं का काय करायचं. प्रिपरेशन सुरू केल्यानंतर पहिले 6 महिने कसलाही नोट्स काढायचा नाही. मग नोट्स केव्हा काढायच्या, जेव्हा तुमची चांगली अंडरस्टँडिंग होईल, तुम्ही पुस्तक 2दा-3दा चांगलं वाचलंय आणि आता तुम्हाला त्या पुस्तकामधले जवळपास 75% कन्सेप्ट कळतात, 75% गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या माहीत आहेत, त्याच केसमध्ये हे वाचायचं. अदरवाईज तुम्ही त्याच केसमध्ये नोट्स काढायच्या. काय होतं, आपण सुरुवातीला नवीन असतो, आपण घाबरतो, आपण अख्खं पुस्तक नोट्समध्ये लिहून काढतो, मग त्या पुस्तकाला नोटबुकमध्ये आणतो, मग त्याला आपण डायरीमध्ये आणतो आणि शेवटी आपण काय करतो का पेजवर लिहितो, पण आपण काढलेल्या नोट्स आपण कधीही वाचत नाही. सगळ्या लोकांनी मला प्रामाणिकपणे सांगा कमेंट बॉक्समध्ये, तुम्ही काढलेल्या नोट्सवर तुम्हाला स्वतःला विश्वास आहे का. मला माहिती आहे तुम्हाला विश्वास नाहीच आहे, कारण तुम्ही त्या नोट्स, म्हणजे मी खूप लोकांना बघितले नोट्स काढताना गुरुवर बेल्लेकरचं अख्खं गुरुवर बेल्लेकर लिहून काढले. नाही काढायच्या, पहिले 6 महिने नोट्स नाही काढायच्या. केव्हा काढायच्या, 2 किंवा 3 रिडिंग झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला त्या टॉपिक बद्दलची 75% अंडरस्टँडिंग असेल त्यावेळेस नोट्स काढायच्या. ते पण नोट्स काढताना मी जेव्हा तो व्हिडिओ घेईल नोट्स कशा काढाव्या, तो व्हिडिओ पाहितल्याशिवाय नोट्स काढू नका. सुरुवातीपासूनच काढाव्या का, बिलकुल नाही. कोणत्या वेळेत काढाव्या, 6 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही नोट्स काढण्यासाठी घ्याल तर लक्षात घ्या, रात्री 9 नंतर नोट्स काढायच्या. मी खूप साऱ्या महाभागांना बघितलं सकाळी 7ला अभ्यासिकेत आले तर नोट्स काढत बसले. तुम्ही नोट्स काढता सकाळी 7 वाजता, याचा अर्थ काय माहितीये का, तुम्हाला अभ्यासापासून पळायचंय, तुम्हाला भीती आहे, मी हे वाचलं माझ्या लक्षात नाही राहिलं तर काय. आणि मग तुमच्या ब्रेनला सवयच लागत नाही, वाचलंय त्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ब्रेनला वर्षभर लक्षात नाही राहू द्या, काय हरकत नाही, पण तुम्ही ब्रेनला सपोर्ट करा, त्याला बकअप करा, त्याला प्रोत्साहित करा. मी सांगतो 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर ट्रस्ट मी तुम्हाला गोष्टी लक्षात राहायला सुरू होतील. किती वेळ द्यावा हे मी नंतर सांगतो. नोट्स कशा असाव्यात याबद्दल सुद्धा मी विस्तृत सांगेल. फक्त हे पक्क लक्षात ठेवायचं, नोट्स केव्हा काढायच्या ते मी यावर विस्तृत लेक्चर घेईल. प्रिलिम्सच्या नोट्स खूप मॅटर करत नाहीत, पण राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्ननुसार नोट्स कशा काढाव्या हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, ज्यावर तुम्ही खरंच काम केलं तर मला असं वाटतं की तुम्हाला नक्की पहिल्या अटेम्प्टला चांगले मार्क्स मिळतील.
आन्सर रायटिंग, सगळ्यात महत्वाची गोष्ट लिखाण काम करणं, आन्सर रायटिंग करणं. लक्षात घ्या, जी लोक UPSC प्रिपरेशन करतात त्या सगळ्यांना माहित आहे की तुम्हाला या प्रकारचं ब्लँक पेज मिळतं. आम्ही जी लोक आमच्याकडे क्लासला येतात, UPSC ची क्लास असेल किंवा MPSC क्लास असेल, या सगळ्या विद्यार्थ्यांना 100 पेजेस प्रति महिना, प्रत्येक महिन्याला आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला 100 पेजेस देतो. मेन उद्देश हा असतो की तुम्हाला आमच्याकडनं पेजची स्पेसिंग आहे ती तुम्हाला मिळावी. तुम्हाला या पेजमध्येच आन्सर रायटिंग करायचं, प्रॅक्टिस या पेजमध्येच करायचंय. चायना, अमेरिका एवढी प्रॅक्टिस का एवढे गोल्ड मेडल का जिंकतात? कारण ते त्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये प्रॅक्टिस करतात. आपल्या खेळाडूंना युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये जाऊन प्रॅक्टिस का करावी लागते? कारण आपल्याकडे ते कॉम्पिटिटिव्हनेस नाहीये, ते पर्टिक्युलर वातावरण नाहीये. मग आपण पण तसं का नको करायला? खूप सगळी लोक उत्तर लिहिताना इथून उत्तर सुरू करते, त्यांच्या वाक्य असे वर जातात. मग तो म्हातारा पेपर वेलेटर काय म्हणतो, हे पोरग खूप जास्त ओव्हर स्मार्ट आहे, ओव्हर कॉन्फिडेंट, याला कमी मार्क द्या. किंवा काही लोकांचे उत्तर असे जातात, विनाकारण फिलॉसॉफी सायकोलॉजी जोडतात, ते हा हे उत्तर खाली लिहित आहे, पोरग डिप्रेस्ड आहे, टेन्शन वाला आहे, काही कामाचं, याला कमी मार्क्स द्या. मग आपलं प्रोफेशनलिझम काय म्हणतं, आपल्याकडनं आपलं उत्तर आपलं चुकता कामा नये. प्रॉपर लाइनिंग असावी, प्रॉपर स्पेस असावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, वेगळे पॅराग्राफ करायला हवे. हे आन्सर रायटिंग मध्ये शिकण्याच्या गोष्टी आहेत. म्हणून मी तुम्हाला खूपदा काय म्हणलं, UPSC ची परीक्षा किंवा MPSC ची परीक्षा ही अभ्यासाची हार्डवर्कची परीक्षा नाहीये, ऑनेस्टीची, सिन्सिअरिटीची. परत एकदा सांगतो, स्पर्धा परीक्षा पास होणं फक्त प्रोफेशनल लोकांचं काम आहे. त्यासाठी पर्टिक्युलर कोचिंग क्लास लावावा, पर्टिक्युलर पुस्तकं वाचावे, एका पर्टिक्युलर शहरातच जाऊन राहावं हे बिलकुल गरजेचं नाही. तुम्ही जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जर प्रोफेशनली प्रिपरेशन केलं तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहून तयारी करू शकता, तुम्ही नक्की पास होऊ शकता. मग महत्वाची गोष्ट, आन्सर रायटिंग केव्हा सुरू करावी. यात मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो. आपल्या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये UPSC आणि MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी डेली आन्सर रायटिंग एक प्रोग्राम आहे. डेली आन्सर रायटिंग, आम्ही रोज उत्तर लिखाण, याला आम्ही शब्द दिलेला आहे समर्पण. हा समर्पण केव्हा असतो, तर हा समर्पण रोज सकाळी 7:15 वाजता असो. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना रोज सकाळी 7:30 वाजता असो, रोज सकाळी 7:30 वाजता. काही विद्यार्थ्यांचं येणं होत नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. तयारी करताय, प्रोफेशनली करायला हवं, कारण नंतरचं लेक्चर 4 तासांचं असतं आणि 2 लेक्चर दिल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची वर्गामध्ये बसून क्रिएटिव्हिटी 0 झालेली असते. म्हणून 7:15 लेक्चर सुरू होतं, 8:30 8:15 वाजता लेक्चर संपतं. रोजच्या रोज समर्पण मध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे, डेली आन्सर रायटिंग, हे पक्क लक्षात ठेवा. मग तुम्ही आन्सर रायटिंग केव्हा सुरू करावी, तर माझं म्हणणं आहे, प्रिपरेशन सुरू केल्यानंतर कमीत कमी 2 महिन्यानंतर तुम्ही आन्सर रायटिंगला सुरू करावं. त्याच्या अगोदर क्लासमध्ये तुम्ही थोडंफार जुजबी लिहू शकता, ज्याचा तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळेल. एक थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न करायचा, पण तुमचं प्रिपरेशन सुरू केल्यानंतरच्या 2 महिन्यानंतर तुम्ही आन्सर रायटिंग करावी. यामध्ये मी काय करतो, मला 45 दिवसांचं नियोजन देईल, 45 डेजचं. मग काय करायचं, तुम्ही काय करता, पहिल्या दिवशी येता आणि पहिल्या दिवसापासून फुल आन्सर रायटिंग सुरू करता. बिलकुल असं नाही करायचं. काय करायचं, 45 डेजचं नियोजन आपण करतोय. पहिले 15 दिवस काय टार्गेट करायचं, स्टेट बोर्ड घ्यायचं, स्टेट बोर्ड और न्यूजपेपर और योजना मॅगझिन और कुरुक्षेत्र मॅगझिन, कोणतंही जे तुम्ही वाचले, यातला एक पॉइंट घ्यायचा आणि या पॉइंटवर 50 शब्द लिहायचे, 50 वर्ड्स. हे तुम्ही पाहून लिहा, न पाहता लिहा, तो टॉपिक 2दा-3दा वाचा, काही हरकत नाही. लिहिताना मनानं लिहायचं, फक्त तो टॉपिक 2दा-3दा वाचा, 4दा वाचून घ्या, 5दा वाचून घ्या, समजून घ्या आणि मग त्यावर 50 शब्द लिहा. 15 दिवस तुम्ही फक्त 2 वेळा रोज 50 शब्द लिहायचे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला स्वतःला वाटेल की आपण थोडं, हे स्विमिंग सारखं आहे. आपल्याला कोणतरी सांगतं की स्विमिंग शिकायला गेले की सर उचलतात, पाण्यात टाकतात आणि लगेच पोहायला येतं. असं कधी होत नाही. स्विमिंगला गेल्यावर सर सांगतात, तेव्हा स्विमिंग पूलमध्ये गेलं काय करायचं, खाली जायचं, बुडायचं, तोंड बंद करायचं आणि श्वास घ्यायचा आणि बसून राहायचं. 1 दिवस हेच करायला आपल्याला राग, हे काय चाललंय, मी तर पैसे भरले. दुसऱ्या दिवशी सांगतात फक्त पाण्यात चालायचं. तिसऱ्या दिवशी सांगतात फक्त हात हलवायचे, पाय हलवायचे आणि मग कोऑर्डिनेशन सांगतात. सेम तसं आहे. आलाय पहिल्या दिवशी लगेच म्हणणं की नाही मी 250 शब्दातच लिहिणार. काय आपण लहान नाही, आपण मोठे माणसं, आपण 250 शब्दात, असं बिलकुल नाही चालत. तुम्हाला टप्प्याटप्प्यानं तुमची आन्सर रायटिंग बिल्ड करावी लागेल. पहिले 15 दिवस फक्त 50 शब्द लिहायचे, ओनली 50 वर्ड्स. मग त्यानंतर पुढच्या 15 दिवसात काय करायचं, तुम्ही एक छोटासा प्रश्न घ्यायचा, स्टेट बोर्ड मधला किंवा कुठलचा एक छोटा सोपा प्रश्न घ्यायचा. प्रश्न छोटा घ्यायचा, सोपा घ्यायचा आणि याचं
जवळपास 125 शब्दात उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. लक्षात घ्या, तुम्हाला एवढाच स्पेस मिळणार आहे आणि माझं म्हणणं आहे की एका पानावर तुमचे फक्त 100 शब्द बसायला हवे, त्यापेक्षा जास्त नको, त्यापेक्षा कमी नको, जेणेकरून तुम्हाला तुमच्या वर्ड लिमिटचा अंदाज येईल. जर तुम्ही वर्ड लिमिट फॉलो केली नाही तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये पेनल्टी मार्क्स असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. यामुळे तुम्हाला वर्ड लिमिट सुद्धा फॉलो करायची आहे, जे सगळ्यात महत्वाचं आहे. मग या ठिकाणी प्रश्न घ्यायचा सोपा, प्रश्नाचं उत्तर वाचायचं, 2-3 पॉइंट वाचायचे आणि वाचून उत्तर लिहायचं. मग शेवटचे 15 दिवस काय करायचं, कंपल्सरी 250 शब्दांचं उत्तर लिहायचं, सेम याच पद्धतीनं. मी तुम्हाला सांगतो या 45 दिवसांच्या शेवटी तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये परफेक्ट झालेले असाल. मग यायचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आन्सरचं स्ट्रक्चर मेकिंग करायचं. हे मी तुम्हाला शिकवणार आहे की आन्सरचं स्ट्रक्चर मेकिंग करणं म्हणजे काय. यासाठी मी सेपरेट व्हिडिओ घेईल, तो फक्त फॉलो करा. आन्सरचं स्ट्रक्चर मेकिंग करणं म्हणजे नेमकं काय, जे आम्ही क्लासमध्ये करून घेतो ते तुम्ही करायला हवं. पण सध्या सांगतो, आन्सर रायटिंग प्रिपरेशन सुरू केल्यानंतर कमीत कमी 2 महिन्यानंतर, यापेक्षा लेट केलं तरी चालतं, स्वतःला 45 दिवसांचा गॅप द्यायचा. पहिले 15 दिवस, नंतरचे 15 दिवस, शेवटचे 15 दिवस तुम्ही काम करणं गरजेचं आहे. भाषेवर काम कसं करायचं सर, तुम्ही तर म्हणलात MPSC ही लँग्वेजची परीक्षा आहे, आन्सर रायटिंगची परीक्षा, मग भाषेवर काम कसं करू, भाषेसाठी आम्ही वेगळं काय करायला. तुम्हाला सांगतो काय करायला हवं. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, रोज 2 शब्द पाठ करणं. कोणते 2 शब्द, जे तुम्ही उत्तरात लिहिणार आहात. खूप साधं गणित आहे. 2 शब्द वाचायला किती वेळ लागतात, 15 सेकंद. शब्दार्थ नाही खेळायचंय, शब्दाचा अर्थ नाही. बघा, त्यांचं वागणं संयुक्तिक नव्हतं. संयुक्तिक शब्द चांगला वाटतो की नाही, त्या व्यक्तीचं अलौकिक दर्शन झालं. अलौकिक शब्द म्हणजे जे आपल्या बोलीभाषेत कधीच आलेले नाहीयेत, जे पुस्तकी शब्द आहेत, मात्र जे आपल्या उत्तरात यायला हवं, की ज्यामुळे आपल्या उत्तराला थोडी व्हॅल्यू प्राप्त होईल. असे रोज 2 शब्द. 2 शब्द एकदा वाचायला 15 सेकंद लागतात. 2च शब्द. 2 शब्द सकाळी, 2 शब्द दुपारी, 2 शब्द संध्याकाळी, 2 शब्द रात्री. 2च शब्द एका दिवशी, 2च शब्द. मला सांगा, हे 2 शब्द जर तुम्ही दिवसात 4 वेळा गो थ्रू केले, प्रत्येक वेळी 15 सेकंद, या सोयीने किती मिनिट गेले, 1 मिनिट. मला सांगा, तुम्ही 1 मिनिट स्वतःला देऊ शकता का? नक्की देऊ शकता. पण हे करायला हवं. आपण हे करत नाही, कारण आपल्याला काय, कुणीतरी सांगितलं पुस्तक वाच, पास होशील. आपण पास होत नाही. एका दिवसाला 2 शब्द, तुम्ही साधं गणित लावा, एका दिवसाला 2 शब्द, या सोयीने 30 दिवसांचे किती झाले, 30 दिवसांचे झाले 60. 12 महिन्यांचे किती झाले, 12×72, 720. तुमचं सगळंच्या सगळं MPSCचं आन्सर रायटिंग 500 शब्दांच्या पलीकड नाहीये. 500 शब्दांच्या पलीकड नाहीये. पण आपल्याला काहीतरी वेगळं भव्य दिव्य करायचं, आपल्याला छोट्या गोष्टीतून करायचं नाहीये. गॉड ऑफ स्मॉल थिंग्स मध्ये पॉइंट लक्षात घ्या. तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर काम केल्यानंतर जे रिझल्ट मिळणार आहे, हे तुम्हाला कधीच कुठंच मिळणार नाहीयेत. 2 शब्द पाठ करणे, यासाठी एक वेगळी वही बनविणे, मेक अ नोटबुक. या नोटबुक मध्ये रोज 2 शब्द लिहायचे. योजना मॅगझिन आणि कुरुक्षेत्र मॅगझिन, तुम्ही सगळ्यांनी न चुकता योजना मॅगझिन मराठी मधलं, योजना मॅगझिन कुरुक्षेत्र कुरुक्षेत्र मॅगझिन मराठी मधलं, आणि तिसरं मॅगझिन आहे लोकराज्य, जे महाराष्ट्र शासन प्रकाशित करतं, हे लोकराज्य मॅगझिन. 3ही मॅगझिन मधले चांगले वाक्य, चांगले शब्द, चांगली आकडेवारी घ्यायची, पाठ करायचे. योजना मॅगझिन मराठी मधलं, योजना मॅगझिन इंग्लिश मधलं, हे सगळ्यात चांगलं आहे. त्यानंतर वाचकांचा पत्रव्यवहार, मी समोर दिलेले वाचकांचा पत्रव्यवहार. प्रत्येक मराठी वर्तमानपत्रामध्ये जे संपादकीय असतं, त्या संपादकीयच्या शेजारी वाचकांचा पत्रव्यवहार असो. हा वाचकांचा पत्रव्यवहार न चुकता रीड करा. त्यामध्ये जी भाषा असते, ती भाषा एवढी सुंदर असते, एवढं सुंदर अनालिसिस असतं, की त्याच्या आधारावरती तुम्ही प्रत्येक उत्तर चांगलं लिहू शकता. वाचकांचा पत्रव्यवहार इंग्लिशमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी द हिंदू न्यूजपेपर मधलं लेटर्स टू एडिटर. चांगले वाक्य पाठ करा, चांगले शब्द पाठ करणे रोजच्या रोज. चांगले वाक्य, चांगले शब्द रोजच्या रोज लिहिण्याचा प्रयत्न करा. फक्त काय, पृथ्वी तलाच्या बाहेरील कोणतेही शब्द टाळावे. जसं इंग्लिशमध्ये शशी थरूर आहेत आणि मराठीमध्ये नरहर कुरुंदकरांची पुस्तकं आहेत, ज्यांचा वापर MPSC प्रिलिम्सचे पॅसेज काढण्यासाठी करतं. इरावती कर्वे असतील, नरहर कुरुंदकर असतील, यांची अवघड पुस्तकं वाचून स्वतःच्या डोक्याला पण शॉर्ट द्यायचा नाही. आणि तुमचा पेपर चेक करणारं ते म्हातारं, गरीब, BP असणारं, शुगर असणारं, डायबिटीस असणारं, ज्याला पोरगं बोलत नाही, पोरगी बोलत नाही, त्याला त्रास द्यायचा नाही. त्याला त्रास दिला अवघड भाषा वापरून की ते तुम्हाला मार्क देत नसतंय. म्हणून पृथ्वी तलाच्या बाहेरील सगळेच्या सगळे वाचन, सगळेच्या शब्द टाळणं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे चांगली भाषा इम्प्रूव्ह करण्यासाठी. कोणती पुस्तकं सुरुवातीला वाचावी, खूप सगळ्या पुस्तकांची नावं आहेत, मी तुम्हाला बेसिक सांगतो.
कारण मला खूप सगळ्या लोकांनी विचारलं की सर सुरुवात कुठून करू. थोडं 6 महिने आणखीन थांबा, खूप चांगलं मटेरियल मार्केटमध्ये येते. आम्ही स्वतः राज्यसेवेच्या नवीन पॅटर्ननुसार सगळीच्या सगळी पुस्तकं आम्ही मार्केटमध्ये आणतो. ऑलरेडी आमचं इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंधांवरचं गौरव बाळे सरांचं पुस्तक मार्केटमध्ये आहे. तुम्ही अमेझॉनला, फ्लिपकार्टला किंवा कुठून जाऊन डिमांड करू शकता. पण तरी बेसिक पुस्तकांची यादी सांगतो. सगळ्यात पहिलं पुस्तक आहे पॉलिटिक्ससाठी एम लक्ष्मीकांत, वाचण्याशिवाय पर्याय नाहीये. अर्थव्यवस्थेसाठी सध्या पुस्तक वाचू नका, मी स्वतः त्यावरती काम करतोय. एक सोपं पुस्तक मी आणतोय. 2 पुस्तकं असणार आहेत. एक इकॉनॉमिक्स सोपं करणारं असणार आहे, दुसरं इकॉनॉमिक्स राज्यसेवेच्या सिलेबसनुसार असणार आहे. 2 वेगळी पुस्तकं आहेत. लक्षात घ्या, राज्यसेवेचा सिलेबस बदललेला आहे. बेसिक जे आहे या बेसिक वरती प्रश्न विचारले जाणार नाहीत. बेसिक वरती प्रश्न विचारले जात नाहीत. यामुळे तुम्हाला काय करायचंय, अर्थव्यवस्थेचं इकॉनॉमिक्सच्या बेसिक कन्सेप्टचं एक पुस्तक आहे जे तुम्हाला फ्रीमध्ये का झेरॉक्समध्ये सुद्धा उपलब्ध होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की इकॉनॉमिक्सच्या सिलेबसनुसारचं एक पुस्तक आणतोय, तोपर्यंत वेट करा. त्याच्या अगोदर युट्यूबला, लक्षात घ्या, युट्यूबला मी एक इकॉनॉमिक्स सिम्प्लिफाईड नावाची एक सिरीज सुरू करतोय. या युट्यूबच्या इकॉनॉमिक्स सिम्प्लिफाईड सिरीजमध्ये इकॉनॉमिक्सचे सगळेच्या सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला तुमच्या बोली भाषेमध्ये सांगणार आहे. इकॉनॉमिक्सचे सगळेच्या सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला तुमच्या बोलीभाषेत सांगणार आहे. याचे जवळपास 500+ व्हिडिओज आपल्या युट्यूबला तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत, ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला. सो तुम्हाला पुस्तक नाही वाचलं तरी सुद्धा चालणार आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी गौरव बाळे सरांचं पुस्तक आहे. इतिहासासाठी ग्रोवर बेल्लेकर पेक्षा निलेश पवार सरांचं स्वतःचं पुस्तक येत आहे. मॅक्सिमम पुढच्या 15 दिवसांमध्ये पुस्तक मार्केटमध्ये असेल, जे राज्यसेवेच्या नवीन पॅटर्ननुसार लिखाणाच्या सोयीने बनवलेलं असणार आहे. निलेश पवार सरांचं पुस्तक आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे जिओग्राफीचं स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा. निखिल वांडे सरांचं सुद्धा सेपरेट पुस्तक येतंय एका मोठ्या प्रकाशकाकडनं. पर्यावरणासाठी वैभव खुपसे सरांचं पुस्तक आहे. समाजशास्त्रासाठी ज्ञानदीपचं पुस्तक तर येतच आहे मराठीमध्ये, सत्यजित हिंगे सरांचं. पण ते पुस्तक येण्याच्या अगोदर तुम्ही 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, विज्ञानाची स्टेट बोर्डची पुस्तकं वाचता कामा नये. सत्यजित हिंगे सरांचं एक पुस्तक आहे, जे पुस्तक काही दिवसांमध्ये उपलब्ध होऊन जाईल. हे तुम्ही या ठिकाणी गो थ्रू करणं गरजेचं. सत्यजित हिंगे सरांचं जे स्वतः सोशिओलॉजी ऑप्शनल शिकवतात. निखिल वांडे सर जे स्वतः आपल्या ज्ञानदीपमध्ये भूगोलाचा ऑप्शनल शिकवतात. काही महत्वाचे प्रश्न, एका दिवसात किती पुस्तकं वाचावी? सोप्या भाषेत सांगतो, एका दिवसात नॉर्मली 2 पुस्तकं वाचावी. एक पुस्तक किती वेळा वाचावं? जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वाचावं. असा कोणताही ठोकताळा नाही की एखादं पुस्तक 10 वेळेस वाचा, 15 वेळेस वाचा किंवा 20 वेळेस वाचा. एक पुस्तक किती वेळा वाचावं? तुम्हाला समजत नाही तोपर्यंत वाचावं. पुस्तकाचं वाचन कसं असावं, जे मी तुम्हाला 3 टप्प्यात सांगितलं. सगळ्यात पहिल्यांदा पुस्तकाची ओळख करून घेणं, सेकंड टाइमला त्या पुस्तकाचे कन्सेप्ट क्लिअर करून घेणं, थर्ड टाइम त्या पुस्तकाचा उहापोह करणं, पुस्तकातनं मी नेमकं काय लिहू शकतो तेवढा सार बाजूला काढणं. या पद्धतीने वाचावं. यावरती पुस्तकाचं वाचन स्पर्धा परीक्षेसाठी कसं वाचावं याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे. अंडरलाइनिंग किती प्रमाणात करावं मला कुलकर्णी सरांनी शिकवलं. त्यांनी सांगितलेलं आहे 10% वर कोणत्याही पानावरती अंडरलाइनिंग नको. याचा अर्थ काय की जे फक्त 10% महत्वाचं आहे त्यावर अंडरलाइनिंग करा. आपल्याला फॅक्च्युअल गोष्टींची अंडरलाइनिंगची खूप जास्त सवय असते. ही सगळीच्या सगळी सवय तुम्ही या ठिकाणी टाळायला हवी. एका विषयाला किती पुस्तकं वाचावी? एका विषयाला सांगतो फक्त एकच चांगलं पुस्तक वाचा. परत एकदा सांगतो, फक्त एकच चांगलं पुस्तक वाचा. बाकी सगळ्या पुस्तकांचं काय करा, तुम्ही रेफरन्स मटेरियल म्हणून वाचा, व्हॅल्यू एडिशनसाठी वापरा. पण हे पक्क लक्षात घ्या, एका विषयाला फक्त एक आणि एकच पुस्तक वाचलं जावं. एका विषयाला किती संदर्भ ग्रंथ वाचावे वाचण्याची आवश्यकता नाही. त्या टॉपिकचा तेवढा पर्टिक्युलर रेफरन्स घेऊन ते वाचायला हवं, हे लक्षात घ्या. यावर सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे, पुस्तकाचं वाचन कसं करावं. त्यावेळेस तो व्हिडिओ फक्त पाहून घ्या. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे योजना आणि कुरुक्षेत्र. ही योजना आणि कुरुक्षेत्र मॅगझिन आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे पब्लिकेशन्स आहेत. ही दोन्ही पुस्तकं इंग्लिशमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत, मराठीत सुद्धा उपलब्ध आहेत. दोन्ही पुस्तकं गो थ्रू करा. खूप स्वस्त आहेत. 20-20 रुपयाला पुस्तक येतं. तुमच्या अख्ख्या प्रिपरेशनची सगळी लँग्वेज तुम्हाला 20-20 रुपयाच्या पुस्तकात मिळणार आहे. योजना कुरुक्षेत्र मॅगझिन का महत्वाचा आहे तर तुमची भाषा सुधारण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सरकारी भाषा आहे, सरकारी आकडेवारी यात मिळते, उत्तराची सुरुवात आणि निष्कर्ष यामध्ये मिळतो, महत्वाच्या केस स्टडीज मिळतात आणि संरचनात्मक विचार करण्याची पद्धत. आपल्याला स्ट्रक्चर्ड थिंकिंगची सवय लागते.
ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती, आपल्या सेम युट्यूब चॅनलवरती योजना कुरुक्षेत्रचे व्हिडिओ सुद्धा आहेत. हे व्हिडिओ तुम्हाला जानेवारी 2024 पासून तुम्हाला मिळणार आहेत. जानेवारी 2024 पासून लक्षात घ्या. ऑलरेडी सगळे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेत. सगळे व्हिडिओ पाहून घ्या. मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत, इंग्लिशमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. पेपर कोणता वाचावा, का वाचावा यावर सेपरेट व्हिडिओ घेईल. फक्त आता तुम्हाला सांगतोय, सध्याच्या घडीला लोकसत्ता पेपर वाचायला सुरू करा. याची भाषा सोपी आहे. सामाजिक आणि आर्थिक समज असणारी परीक्षा आहे, पेपर आहे. का मी तुम्हाला मागं सांगितलं की तुम्हाला अधिकारी कोणत्या प्रकारचा हवा आहे. ज्या अधिकाऱ्याला सगळ्या गोष्टींची जाण आहे तो हवा आहे, का फक्त पुढे पुढे चालणारा अधिकारी हवा आहे. सो सगळ्या गोष्टींचं सगळं डिटेल्ड अनालिसिस देणारा जो पेपर कोणता असेल तर तो लोकसत्ता आहे. लोकसत्ता वाचा. उपाययोजना देणारं वर्तमानपत्र आहे म्हणून नक्की वाचा. केस स्टडीज आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लोकसत्ता पेपरमध्ये असणारं जे टीकात्मक विश्लेषण, खास करून सगळ्या महत्वाच्या संपादकांचं जे टीकात्मक विश्लेषण आहे तो संपादकीय पाहायचं, आपल्या सिलेबसला धरून आहे का पाहायचं आणि ते वापरायचं. वर्तमानपत्रातलं सगळ्यात महत्वाचं संपादकीय वाचायचं. बघा, लोकसत्ता मधला हा पर्टिक्युलर वाचकांचा पत्रव्यवहार आहे. पहा हे काय म्हणतं, भाषा कशी आहे. इंडियात एकंदर 26 विविध पक्ष आहेत, तर भाजपाच्या एनडीएत 38. त्याही बाबत भाजपची विरोधकांपेक्षा आपली आघाडी मोठी दाखवण्याची ईर्षा, आपण ईर्ष्या शब्द वापरत नाही, दिसून आली. बघा इथं काय, त्यांच्यातील एक अधिक पक्षांची गोळाबेरी शून्य अशा शब्द बघा काय काय शब्द आहेत. ईर्ष्या दिसून आली. मी थोडं मोठं करतो याला, सॉरी. काय शब्द आहे, ईर्ष्या दिसून आली. पण सतत तेरी कमीज मेरी कमीज एसे सफेद कैसी, हे तुम्ही एसेच वापरू शकता. वृत्ती दाखविणे, आपण काय म्हणतो त्यानं तसं कशाला दाखवायचं, त्यानंतर वृत्ती कशी दाखवायची. काही सदस्य आघाडीत असते काँग्रेसच्या काय भाजप प्रणित शब्द लक्षात घ्या. कित्येक पक्ष फक्त कागदावरच आहेत. पहा शब्द काय आहे की ते अस्तित्वात फक्त कागदावरच आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एवढं एक सिंगल वाचकांचा पत्रव्यवहार वाचला, तुम्हाला कळतं की आपली भाषा किती इम्प्रूव्ह होणार आहे. भाषा कुठेही भाषेचा क्लास लावल्यामुळे इम्प्रूव्ह होणार नाहीये. लक्षात घ्या, भाषा इम्प्रूव्ह करायला तुम्हाला कंटिन्यू स्वतःच्या लँग्वेजवर काम करावं लागणार आहे. आणि लँग्वेज इम्प्रूव्ह करणारे 3 सगळ्यात महत्वाचे सोर्सेस, योजना मॅगझिन, कुरुक्षेत्र मॅगझिन आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं आहे लोकसत्ता पेपर. त्यातला खास करून वाचकांचा पत्रव्यवहार एकही दिवस चुकू द्यायचा नाही. संपादकीय, वाचकांचा पत्रव्यवहार, आंतरराष्ट्रीय संबंधांवरती बातमी, महत्वाचा संपादकीय, डीएनए व्हिडिओ. ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला रोज लाईव्ह असतो हा व्हिडिओ. लक्षात घ्या, ज्यांना कुणाला खूप चांगल्या पद्धतीने तयारी करायची, जे 12वीला असणारे विद्यार्थी त्यांना जर करंट इव्हेंट खूप चांगलं करायचं तर मे 2023 पासून ते मे 2024 पर्यंतचे सगळे डीएनएचे व्हिडिओ पहा. हे डीएनएचे व्हिडिओ निलेश पवार सर घेतात, रोजच्या रोज घेतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला लाईव्ह असतात, नक्की पहा. यामध्ये द हिंदू, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स, इंडियन एक्सप्रेस हे सगळेच्या सगळे पेपर कव्हर केले जातात. हे तुम्ही गो थ्रू करावं. वाचकांचा पत्रव्यवहार इंग्लिश मधला दिलाय, जो तुम्ही गो थ्रू करावं. तर इथपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी होत्या. आय होप मी तुमचे हे सगळे प्रश्न ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय डाऊट असेल परत आपण एकदा भेटूया. तोपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा. तुमच्या ज्या काही अडचणी असेल नक्की आपण ऍड्रेस करूया. धन्यवाद.